नमस्कार, मी किशोर चंदने, तुमचं सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि ESI यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज अशा एका सुंदर विषयावरती आज आपण चर्चा करणार आहे, जो सगळ्यांना आवडणार आहे, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये गरजेचं आहे, ज्याला म्हटलं जातं की आपण आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवू शकतो। प्रत्येक व्यक्तीला जर का चिंता असेल, काळजी असेल, कोणत्या गोष्टीची असेल तर ती त्याच्या आरोग्याच्या संदर्भातले। आज आपल्या कंपनीचे एकच विषय नाही, माणूस आनंदी राहिला पाहिजे, हेल्दी राहिला पाहिजे आणि निरोगीच राहिला पाहिजे। मग निरोगी राहण्यासाठी माणसांनी नक्की कोणती काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने घेतली पाहिजे, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला भेटणार आहे। आज तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत, तुमच्या कुटुंबासोबत पाहत असाल तर 100% तुमच्या मनामध्ये आतापर्यंत तुमच्या शरीराच्या समस्या संदर्भातले आणि तुमच्या आरोग्याच्या संदर्भातले अनेक प्रश्न असतील, ते 100% त्याचे उत्तर मिळते। भले आज तुमच्या घरामध्ये लहान असतील, काही वयोवृद्ध असतील, काही तरुण वर्ग असेल, प्रत्येकाचं आरोग्य हे निरोगी कसं ठेवायचं आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आज सुरुवात करूया सनेजच्या मिशनमध्ये, ज्याला म्हटलं जातं हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस। आणि याच्यामधलं जी सगळ्यात सुरुवातीची जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं हेल्थ। मग आपली हेल्थ काय आहे, त्यासाठी आपल्याला पहिले समजलं पाहिजे आपलं शरीर काय। मग प्रत्येक व्यक्ती आज हेल्दी आहे का? तुम्ही स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा, खरंच मी हेल्दी आहे का? हेल्दीचा अर्थ असा असतो की माझ्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार नसला पाहिजे। मग आपण नक्की हेल्दी आहे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये कसं हेल्दी राहू शकतो हे जर का तुम्हाला चांगल्या पद्धतीने जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला 2 बुक आवर्जून रिकमेंड करेल। त्यातलं एक बुक आहे, ज्या बुकचं नाव आहे तुमच्या डॉक्टरांचा आहार तत्वाविषयीचा अज्ञान तुमच्यासाठी प्राणघातक ठरू शकतो। हे पुस्तक लिहिलेलं आहे एका लेखकाने, ज्यांचं नाव डॉक्टर रेड्डी स्टँड आहे। ह्या पुस्तकामध्ये अशा रंजक गोष्टी आहेत की जे सांगतात की आपलं शरीर आपण चांगलं कसं ठेवू शकतो। ह्याची सुरुवात करताना मी तुम्हाला आवर्जून सांगेन, जे डॉक्टर रेड्डी स्टँड आहे त्यांची मिसेस आहेत, त्यांच्या मिसेस खूप दिवस आजारी होत्या, त्यांचा आजार काही दिवस झालं बरे होत नव्हता। लेखक स्वतः डॉक्टर असताना सुद्धा बायकोचा आजार बरा करू शकत नव्हता, पण एका मित्रांनी त्यांना सल्ला दिला की जर का तुमच्या बायकोचा जर का आजार तुम्हाला बरा करायचा असेल तर तुमच्या मिसेसच्या शरीरामध्ये ज्या तत्वांची कमतरता आहे ती तत्व भरून काढली पाहिजे। आणि ती तत्व कोणते आहेत तर ते शरीराला लागणारे होते प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, कॅल्शियम, ज्याला पोषक तत्व म्हटलं जातं, ज्याला सप्लिमेंट्स म्हटलं जातं, त्याला आहार तत्व म्हटलं जातं। आणि ही तत्व जेव्हा त्या मॅडमच्या शरीराच्या आतमध्ये गेली, कमी वेळामध्ये त्या डॉक्टरची मिसेस बरी झाली। मग असेच काही तत्व तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये, शरीराला एकच भाषा कळती, ती तत्व जर का आपल्याला समजले तर आपणही निरोगी आयुष्य जगू शकतो। दुसरं एक पुस्तक आहे ज्याचं नाव शरीर आहे। मग शरीरामध्ये किती प्रकारचे यंत्रणा कसे काम करतात, शरीराची आपण कशी काळजी घेतली पाहिजे त्याच्याविषयी काही गोष्टी समजतील। तिसरं एक पुस्तक आहे ज्याचं नाव अन्न आहे। अन्नापासून आपल्या कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने मिळतात, आपलं शरीर कसं आहे ह्याच्या बाबतीत तुम्हाला माहिती बघा मिळते। ऑनलाईन मागू शकता, ऑफलाईन मागू शकता, पण हे पुस्तक जर का तुम्ही वाचले तर 100% तुम्ही तुमचं आरोग्य निरोगी ठेवू शकता। आपण आज समजून घेऊया की नक्की आपण आपलं आरोग्य चांगलं कसं ठेवता येईल। ज्ञान हे माणसाला परिपूर्ण जर का मिळालं तर माणसाचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो। तर प्रत्येकाचा मी वेलकम करतो या व्हिडिओच्या माध्यमातून। मग निरोगी आयुष्य ठेवण्यासाठी आपल्याला पहिले समजलं पाहिजे की आपलं शरीर नक्की कशा पद्धतीने बनले। तर आज इथं बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं जे शरीर बनलेलं आहे ते निसर्गापासून बनलेलं आहे। मग निसर्गापासून जर का शरीर बनलेलं आहे तर शरीरामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत, पण शरीर आपण बघतो कसं, तर शरीर आपण बघतो आरशामध्ये। आज सकाळ उठल्या प्रत्येक व्यक्तीने काय केलं, उठला आणि प्रत्येकाचं शरीर हे आरशामध्ये बघितलं गेलं, पण परमेश्वराने शरीर हे आरशाच्या आतमध्ये पण बसवलेलं आहे। जे दिसतं तसं नसतं म्हणतात ना। मग शरीरामध्ये काय काय, शरीरामध्ये ब्रेन आहे, मेंदू आहे, शरीरामध्ये फुफ्फुस आहे, शरीरामध्ये जठर आहे, किडनी आहे, पॅनक्रिया आहे, लहान आतड आहे, मोठा आतड आहे, पित्ताशय आहे, किडनी आहे, थायरॉइड आहे, सगळ्या प्रकारची यंत्रणा शरीराच्या आतमध्ये परमेश्वराने बसवून दिलेले आहे, पण ते आपल्या उघड्या डोळ्याने दिसत नाहीये। मग आपण थोडक्यात समजून घेऊ की देवानं आपलं शरीर बनवलंय कसं। बघा ना, कुठल्याही प्रकारचा अर्ज केला का आपण देवाला, पण देवाला कुठल्याही प्रकारची शिफारस नाही केला, कोणत्याही प्रकारचा अर्ज नाही केला, पण डोक्याच्या केसापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत 24 तास देवानं रक्त फिरवणारी अशी एक जबरदस्त लेवलची आतमध्ये एक सर्क्युलेटरी नावाची सिस्टम तयार केली आहे, बरोबर। पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारची सिस्टम आहे। कितीतरी आपल्या शरीरामध्ये डोळ्याला न दिसणाऱ्या, केसापेक्षा लहान असणाऱ्या वाहिन्या आहेत, ज्याला नर्वस सिस्टम म्हटलं जातं, ज्या कंटिन्यू मेसेज पास करतात। नखापासून केसापर्यंत मेंदूला सारखं मेसेज पाठवायचं काम करतात, याला नर्वस सिस्टम म्हणतात। शरीराचं आर्किटेक्चर किती भारी आहे, ज्याने अशुद्ध रक्ताची रचना वेगळी बनवली, शुद्ध रक्ताची रचना वेगळी बनवली। श्वास घ्यायची रचना आहे, श्वास सोडायची रचना आहे, मलमूत्र बाहेर टाकण्याची रचना आहे, घाम टाकायची रचना वेगळी केलेली आहे, स्टोअर करण्याची रचना वेगळी केली आहे, सगळी रचना डिफरंट केली आहे। आपलं शरीर हे देवरूपी आर्किटेक्चरने किती भारी बनवलंय, किती भारी आहे देव आपला, की ज्याने आपल्याला
10,000 मेगापिक्सलचे 2 कॅमेरे दिलेत, ज्याला आपण डोळे म्हणतो बघा. आज जर का बघितलं गेलं तर प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. कोणाचा 2 मेगापिक्सल, कोणाचा 10 मेगापिक्सल, कोणाचा 50 मेगापिक्सल. पण देवानं 10,000 मेगापिक्सलचे 2 डोळे दिलेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या निसर्गसृष्टीतले असंख्य चित्र टिपण्याचं काम केलं जातं, बरोबर ना. मग एवढे मोठे जर का लेन्स सारखे डोळे दिलेले आहेत 10,000 मेगापिक्सलचे, एवढा सगळा डाटा येतो, मग हा कुठं तर स्टोअर होत असेल का नसेल, तर 100% स्टोअर होतो. किती मोठा टेस्टर आज तुम्हाला दिलेला आहे. 10,000 टेस्ट होतात आपल्या जीबीवरती. खारट आहे, कडू आहे, गोड आहे, सगळ्या प्रकारचे टेस्ट कळतात आपल्याला. जीभ नावाचा टेस्टर देवाने आपल्याला दिलेला आहे. आज जर का बघितलं गेलं तर सगळ्या प्रकारच्या वेदना मला का कळतात, कारण आपल्या शरीरामध्ये त्वचेच्या आतमध्ये सेन्सर नावाची प्रणाली बसवली. चिमटा घेऊ द्या, डास चावू द्या, काही लागू द्या, खर्चू द्या, सगळं समजतं. किती मोठी सेन्सर प्रणाली बनवली. आज जर का बघितलं गेलं तर बाजारामध्ये जे आपल्या कानाला ऐकायला येतं ते मेंदूपर्यंत डिकोड करून समजून सांगण्याचं काम परमेश्वराने आपल्या कानाच्या माध्यमातून बनवलेलं आहे. आज शरीरामध्ये 75% पाणी आपल्या, पण शरीर किती भारी बनवले, कुठंच लिकेज नाही, कुठल्याही प्रकारचं स्टँड नाही, तरी पण तुम्ही आणि मी उभा आहे. एखादी गोष्ट तुमच्या हातातला मोबाईल फोन आहे, त्याला तुम्ही उभा करू शकत नाही, तो लगेच पडतो, त्याला काय आधाराची गरज आहे. पण आपण विदाऊट स्टँडचे उभे, काही वर्षापासून उभे, अहोरात्र चालतोय, पण कधी तळवे झिजले नाहीत. 10-15 हजार किलोमीटर जर का गाडीचा टायर चालला तर झिजतो, पण तळवा कधी झिजत नाहीये. आणि मी मगाशी सांगितलं ना की आपले डोळे कंटिन्यू काही ना काही तर बाजारामधले, निसर्गामधले चलचित्र टेपतात. पण आपल्याकडे किती मोठी जीबी असणारा मेंदू नावाचा एक हार्ड डिस्क दिलेली, किती डाटा स्टोअर केला आपल्या मेंदूने. तुम्हाला जर का आठवत असेल ना, तर तुम्हाला तुमचं लहानपण आठवतं आणि तुम्हाला तुमचं म्हातारपण पण आठवतं. आपल्या लॅपटॉपमध्ये, आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या एखाद्या स्टोरेजमध्ये किती डेटा राहणार, 10 GB, 15 GB, 1 TB, 2 TB, 10 TB, 15 TB, त्या पलीकडे राहत नाही. पण मेंदूमध्ये असंख्य दिवसाचे आणि 50-60 वर्षाचा डाटा तुमच्या माझ्या शरीरामध्ये. म्हणजे देवानं शरीर एवढं भारी बनवलं की जे यंत्रणाच बनवलेले आहे, बरोबर ना. कुठली पण इलेक्ट्रिसिटी नाही आतमध्ये, आहे का कोणती, करंट बिरंट दिला जातो का, तरी पण नाही. पण अहोरात्र इंजिन काम करते, अहोरात्र इंजिन काम करते, अहोरात्र इंजिन काम करतोय. मग आतमध्ये कोण बसलंय, तर आतमध्ये देवच बसलाय. खरे खोटं आहे. पण प्रॉब्लेम असा झालाय की देवाने एवढं सुंदर शरीर बनवलंय, पण आज आपण याची काळजी घेत नाहीये, बरोबर आहे. का काळजी घेत नाही त्याच्या विषयात आपण समजून घेऊया. माझा प्रत्येकालाच प्रश्न आहे, खरंच आपण आपलं आरोग्य विकत घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. आपलं आरोग्य हे विकत घेण्यासारखं नाहीच आहे. का नाहीये? कारण आपल्या प्रत्येक अवयवाची किंमत ठरलेली आहे बाजारामध्ये. आज 20 लाख रुपयाला एक डोळा आहे बाजारामध्ये. 2 डोळ्याचे 40 लाख रुपये होतात. लिव्हर जर का ट्रान्सप्लांट करायचं झालं तर 4 कोटीपर्यंत लागतात. आपल्या शरीरामधल्या किडनीचा असेल किंवा लहान मोठ्या आतड्यांचा जर का आजार निघले तर 2 कोटीपेक्षा जास्त लागतात. आपल्या हृदयाचं ऑपरेशन काढायचं झालं तर साधारणतः 7-8 लाख रुपये लागतात. अहो, त्वचेचे आजार तयार झाले, स्किनचं खराब झाले तर 750 रुपये सेंटीमीटर प्रमाणे किंवा इंचाप्रमाणे त्याला खर्च आहे बाजारामध्ये. ओव्हरऑलला जर का आपल्या शरीराची किंमत मोजली गेली तर 350 कोटीपेक्षा जास्त आहे. पण आपण याची काळजी नाही घेत. म्हटलं जातं ही पृथ्वी म्हणजे एक प्रकृती आहे, तसंच आपले शरीर पण एक प्रकृती आहे. मग प्रकृतीमध्ये काय काय असतं? अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी. तेच आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे, वायू आहे, जल आहे, पृथ्वी आणि आकाश आहे. मग या प्रकृतीमध्ये काही ना काही तर विकृती घडतात. जसं निसर्गामध्ये विकृती घडतात तसं करतात. मग निसर्गातल्या विकृती काय काय आहेत? भूकंप येणं, ज्वालामुखी येणं, पूर येणं, वादळ येणं, ह्या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये जशा वातावरणामध्ये घडतात, जशा निसर्गामध्ये काही विकृती घडतात, तसेच शरीरामध्ये काही ना काही ते विकृत्या जाणवतात. मग त्या कोणत्या विकृती, त्या कशा पद्धतीने काम करतात, त्याचे दुष्परिणाम काय, हे मी सांगणार आहे. तुमच्या माझ्या शरीरामध्ये जी विकृतीची जी सुरुवात होती ते का होत असेल, त्यासाठी आपल्याला शरीर समजणं गरजेचं आहे. मग शरीर बनलंय कसं? तर शरीर बनलंय 3 दोषांनी. हे कोणत्याही प्रकारचे आजार नाहीत, 3 दोषाचं शरीर आहे. वात आहे, पित्त आणि कफ आहे. मग वात म्हणजे काय, पित्त म्हणजे काय, कफ म्हणजे काय? मग शरीरामध्ये कुठं लपलेले आहेत? मानेपासून वरती जो भाग आहे तो आहे कफाचा, मानेपासून पोटापर्यंतचा भाग आहे पित्ताचा आणि कमरेपासून खालचा भाग आहे वाताचा. त्याला त्रिदोष म्हटलं जातं. आणि 3 दोषांमध्ये सुप्त स्वरूपामध्ये काय आजार दडलेले आहेत. जसं कफ प्रकृती जन्मल्यापासून 15 वर्षामध्ये शरीरामध्ये राहते. 1 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत शरीरामध्ये कफ असतात. कफ मानेपासून वरती किमान 28,000 आहेत कफामध्ये. मानेपासून पोटापर्यंत जे आजार होतात ते असतात पित्ताचे, त्याच्यामध्ये तब्बल 40,000 आहेत. आणि कमरेपासून जेवढे आजार जाणवतात ते असतात वाताचे, त्याच्यामध्ये जवळजवळ 80,000 आहेत. तब्बल आपल्या शरीरामध्ये 148,000 हे सुप्त स्वरूपात दडलेले आहेत. जसं शेंगदाणा बाहेर दिसताना सुप्त आहे, पण जमिनीत पेरल्यानंतर त्याचं झाड तयार होतं, अशाच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये 148,000 हे सुप्त स्वरूपामध्ये दडलेले आहेत. येते लक्षात. पण आता प्रॉब्लेम कुठं चालू होतो? जे पण आपल्या शरीरामध्ये जे अन्न जातं त्या अन्नापासून शरीरामध्ये ज्या गोष्टी बनल्या पाहिजेत त्या जर का नाही बनल्या,
त्याचा जर का असमतोल झाला, वाताचा समतोल झाला, पित्ताचा असमतोल झाला, कफाचा असमतोल झाला, तर आजार चालू होतात. येते लक्षात. मग आपले शरीर म्हणते काय की आपण जे पण खातो तर त्याचं रूपांतर सप्त धातूमध्ये होतं. 7 धातू आहेत शरीरामध्ये. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, 7 धातूचं शरीर आहे. खाल्ल्यानंतर पहिलं रूपांतर रस, रसाचं रूपांतर रक्तात, रक्ताचं रूपांतर मांसमध्ये, मांसाचं रूपांतर मेदमध्ये, मेदाचं रूपांतर हाडांमध्ये, नंतर मज्जामध्ये, नंतर शुक्र धातूमध्ये. आणि प्रत्येक स्टेजला बनण्यासाठी किमान 5 दिवस. एका गोष्टीचं रूपांतर दुसऱ्या गोष्टीत होण्यासाठी 5 दिवसाचा वेळ. म्हणजे रसाचं रूपांतर व्हायला रक्तामध्ये 5 दिवस लागतात. रक्ताचं रूपांतर मांसामध्ये व्हायला 5 दिवस लागतात. ही अगणित चालणारी प्रक्रिया तुमच्यामध्ये शरीरामध्ये चालते. हे सप्तधातू बनतात, हे अगणित पद्धतीने चालतात. ओके. मग आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टी घडतात ते कशामुळे घडतात, मग कुठला प्रॉब्लेम बनतो, का बनतो, आज तुम्ही प्रत्येक व्यक्ती समजून घेणार आहे की तुमचं आणि माझं शरीर आपण चांगलं निरोगी कसं ठेवू शकतो. तर त्याला गरज आहे काही गोष्टीची. मग आज तुमच्या माझ्या डोळ्यासमोर 2 पर्याय आहेत. आज जर का विचारलं गेलं तर भारतामध्ये किती टक्के लोक आजारी आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असेल ना. मी सांगतो भारतामध्ये फक्त 20% लोक आजारी आहेत. 80% लोक निरोगी आहेत. पण हे निरोगी लोकांनी जर का स्वतःची काळजी नाही घेतली तर हीच लोक येणाऱ्या काळामध्ये आजारी पडणार आहेत. बरं, ह्यांना कोणते मोठे आजार नाही आहेत, नाही छोटे छोटे आजार आहेत, पण त्या आजारात कोणती काळजी घेतली पाहिजे कळत नाही. मग माणसाकडे 2 पर्याय आहेत. एक आयुर्वेद आहे आणि दुसरं मॉडर्न मेडिसिन आहे. पण मॉडर्न मेडिसिनमध्ये गोंधळ काय चालू आहे आणि आयुर्वेद आपल्यासाठी खरंच चांगला आहे का, ह्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकामध्ये एक संभ्रम तयार झालेला आहे. आता तो संभ्रम आपण थोडक्यामध्ये दूर करूया की काय चांगलं आहे, काय फायदेशीर आहे, काय तोटेशीर आहे. मग आजाराची सुरुवात कुठून होती. तर आजाराची सुरुवात असते कोणत्या आजारात असो, कोल्ड क्लप होणं म्हणजे खोकला जाणवणं, थंडी, ताप, सर्दी, खोकला, हे आजाराची सुरुवातीची लक्षणं असतात. बघा, मी आजार म्हणत नाही बरं का, काही नाही समस्या, हे आजार आहेत, ही लक्षणं आहेत. कोल्ड अटॅक येणे म्हणजे काय, थंडी वाजून येणे हे लक्षण आहे. ताप येणं हे एक लक्षण आहे. कफ होणं हे एक लक्षण आहे. ॲलर्जी होणं एक लक्षण आहे. विकनेस येणं हे पण एक लक्षण आहे. हे आजार नाही आहेत. लक्षात आलं का. आपण डॉक्टरकडे जातो, मला विकनेस, तुम्हाला आजार झाला नाही, हे लक्षण आहे एखाद्या आजाराचं. ओके. मग काय होतं आपण समजून घेऊया. खरंच आपण किती गाफील आहो ह्याचे एक जिवंत उदाहरण आपण समजून घेऊया. जगातला एक पॉप सिंगर आहे ज्याचं नाव मायकल जॅक्सन आहे. ह्या मायकल जॅक्सननी स्वतःला निरोगी राहण्यासाठी आणि कैक वर्ष जिवंत राहण्यासाठी एक प्रयोग केला गेला. त्याच्याकडे असंख्य पैसा होता, पण त्यांनी त्याच्या आजूबाजूला सोबत जिथलाही कार्यक्रम झाला किमान 20 डॉक्टरपासून 200 डॉक्टर नेमले होते. पण 25 जून 2009 हा दिवस उजडला आणि बिचाऱ्याला 50व्या वर्षी हार्ट अटॅक आला. तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही किती डॉक्टर सोबत ठेवल्यात हे मॅटर करत नाहीये. हार्ट अटॅकनी पॉप सिंगर होता, मेला. हा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये कधी कधी ना कधी तुम्ही पाहिला असेल, टीव्हीवरती, मोबाईलवरती. हा खूप मोठा बॉडी बिल्डर आहे, जबरदस्त लेवलचा जिम्नॅस्टिक आहे. पण काळा रूपाने आज ह्याच्यावर परिणाम असा झाला, हा स्वतःच्या 2 पायावर उभा राहू शकत नाही. शरीराची काळजी जर का व्यवस्थित नाही घेतली तर ह्याचे दुष्परिणाम आहेत. तिसरा व्यक्ती भारतामधला गडगंज पैसा असणारा व्यक्ती, ज्यांना शेअर मार्केटचा बादशाह म्हटलं जातं. आणि ह्यांनी जाताना एक स्टेटमेंट केलं होतं की मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गुंतवणूक करायची विसरलो, ती मी माझ्या आरोग्यावर गुंतवणूक नाही केली. दिल्लीमध्ये उपचार झाले, मुंबईत उपचार झाले, US मध्ये उपचार झाले, पण ह्याच्या शरीरातले 2 अवयव ह्याला वाचवू शकले नाही. ते म्हणजे जी किडनी आणि दुसरं म्हणजे हृदय. जाताना व्यक्ती सांगून गेला की मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट करायची विसरलो, मी माझ्या शरीराकडे लक्षच दिलं नाही. असं म्हटलं जातं. तुमच्याकडे किती मोठा पैसा आहे मॅटर करत नाही. तुमचं आरोग्य तुम्हाला कधी शाबूत ठेवता येत नाही जर का तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष दिलं नाही तर. वय वर्षे 20 पासून माणूस 60 पर्यंत काम करतो, फक्त पैशाकडेच लक्ष देतो पण शरीराकडे लक्ष देत नाही. असं म्हटलं जातं हिंदीमध्ये की इंसान भी क्या अजीब चीज है, पैसा कमाने के लिए सेहत खो देता है. 60 नंतर माणूस आजारी पडतो आणि कमवलेला आयुष्यभराचा सगळा पैसा दवाखान्यामध्ये घालवतो. वही सेहत फिर से पाने के लिए पैसा खो देता है. जीता ऐसा है कभी मरेगा नहीं, लेकिन मरता ऐसा है कभी जिएगा नहीं. असंच काही काही लोकांच्या बाबतीत घडते. आज जर का बघितलं गेलं तर आपल्याला जे आजार होतात, आपण गरीब आहे श्रीमंत आहे हे बघून कधी होत नाहीत. तुमच्या खिशामध्ये किती पैसा आहे हे बघून झालं का. उदाहरणासाठी आपण कोविडमध्ये बघितलं असेल, काही लोकांकडे पैसे होते. काही हॉस्पिटलमध्ये असं ऐकलं, काही लोक म्हणले आम्ही गाडी भरून नोटा घेऊन आलोय, आम्हाला फक्त बेड द्या, बेड. लोकांना बेड पण भेटत नव्हता. म्हणजे श्रीमंती बघून आणि तुमचा किस्सा किती मोठा आहे बघून माणसाला आजार होत नाहीये. किंवा काही लोकांचे विचार असा असतो की मला जर का एखादा आजार झाला तर मला हॉस्पिटल डॉक्टर आहेच ना. पण एक सत्य परिस्थिती आता असे, कितीही मोठं हॉस्पिटल असो, तिथं कितीही मोठी यंत्रणा असो, तिथं कितीही चांगले डॉक्टर असो, ते आपल्याला निरोगी आयुष्य देऊ शकत नाही. माझा शब्द आहे, निरोगी आयुष्य आणि लॉंग टाइम आयुष्य देऊ शकत
नाहीत. का नाही देऊ शकत? त्याचं कारण असं आहे, जगामध्ये 10% लोक असे आहेत की जी लोक गोळ्याच्या साईड इफेक्टमुळे आणि डॉक्टरच्या त्रुटीमुळे मरण पावतात. त्यातल्या काही सत्य घटना आहेत, काही ज्या तुम्ही पेपरला कधी बघितल्या असेल, काही न्यूज चॅनलला कधी ऐकले असतील, कधी बघितले असतील. मी रिसेंटली एक घटना नक्की सांगतो की गोळ्याचे साईड इफेक्ट नक्की कसे आहेत. मुंबईमध्ये एक लेडीज आहे की ज्या लेडीजला ब्लड प्रेशर नावाचा आजार आहे. ती वारंवार मागच्या 7-8 वर्षापासून गोळी खाते. एका मेडिकलमध्ये जाते, मेडिकलमधनं ब्लड प्रेशरची गोळी आणते, गोळी 7-8 दिवस खाते. 8व्या दिवसानंतर तिला जाणवतं की माझ्या छातीत आणि पोटासारखं वारंवार दुखतंय. असं का होते म्हणून ती गोळी डॉक्टरकडे घेऊन जाते. डॉक्टरला दाखवते. डॉक्टर म्हणते अहो मी गोळ्या खाते पण माझं पाठ आणि पोट सारखं दुखतंय, काय अडचण काय मला समजत नाही, छातीमध्ये दुखतंय, पाठीत दुखतंय, पोटात दुखतंय. डॉक्टर तिथली एक गोळी काढतो, पाण्यामध्ये टाकतो आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर असं जाणवलं की एक गोळी खरंच काम करणार होती पण त्यातली गोळी प्लास्टिकची निघाली. ही सत्य परिस्थिती आहे की आजकाल जी आपण गोळ्या खातो ना त्या पण आपल्या कितपत फायदेशीर आहे माहिती नाही. काही लोक बाजारामधल्या गोळ्या खातात पण शरीराची प्रतिकारशक्ती चांगली नसतात. आपल्याच घरामधली काही उदाहरणं आपण अशी बघितली असेल, एखादा आजार झाला होता, गोळी खाल्ली पण रात्री तोंड आलं, गोळीचे साईड इफेक्ट झाले. काही लोक आम्ही अशी बघितली, गोळी खाल्ली साईड इफेक्ट झाला, पूर्ण बॉडीला सूज आली. काही लोक आम्ही अशी पण बघितलेले, तुम्ही पण कधी तर आजूबाजूच्या परिसरामध्ये बघितलं असेल, गोळी खाल्ली साईड इफेक्ट झाला, डेड झाला होता. असं सांगितलं जातं. या जगातली सगळ्यात मोठी प्रयोगशाळा म्हणजे भारत आहे. आपल्यावर काही प्रकारच्या गोळ्याचा उपचार केले जातात आणि आपल्याला जाणवत पण नाहीये. रिसेंटली एक नाशिकची घटना होती. एक माणूस गेला होता, पाय दुखत होता उजवा, ऑपरेशन करायचं होतं उजव्या पायाचं, बिचाराचा डावाच पाय कापला गेला. पेपरच्या काही घटना आहेत, डॉक्टरच्या चुकीमुळे पण होतं. आणि अशा जर का काही घटना जर का तुमच्या आजूबाजूला घडतात, ह्याच्यावर जर का तुमचा विश्वास बसत नसेल तर आवर्जून सत्यमेव जयतेचा हा प्रोग्राम पाहा. ह्या प्रोग्राममध्ये दाखवलं एका व्यक्तीच्या पायाला फोड आला होता, डॉक्टरकडे गेला, डॉक्टर मला इमिजिएटमध्ये ऑपरेशन करावं लागेल नाही तर गँग्रीन होईल, तुम्हाला गँग्रीन होण्याच्या ऐवजी माझ्या पायाचं ऑपरेशन करा. ऑपरेशनला गेला, ऑपरेशनकडनं डॉक्टरकडनं काय तर चूक झाली, हाडाचा एक तुकडा आतमध्ये राहिला, ते म्हणलं परत बोट कापावं लागेल. एक बोटाचं झालं, दुसरं बोट कापल्यानंतर त्याला कळलं डॉक्टर काय तर चुकीचंच सांगतोय. त्याने दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेतला. दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर दुसरा डॉक्टर म्हणतो तुमचं बोट कापायची गरजच नव्हती. आता 2 बोटं गेली, परत बोट जोडू शकत नाही. अशा काही घटना अनेक घडतात. आज जर का बघितलं गेलं तर एका माणसाच्या पोटामध्ये वारंवार दुखत होतो, तो डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने त्याला सांगितलं तुमचा अपेंडिक्स आतमधला फुटलाय. तो घाबरला, तुम्हाला आत्ताच्या आता ऍडमिट व्हावं लागेल, अपेंडिक्स फुटलाय, आतमध्ये गोंधळ होऊ शकतो, त्याचं ऑपरेशन करावं लागलं. आणि ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरला सांगितलं अपेंडिक्स काय फुटलाच नव्हता. दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेतल्यानंतर कळलं तुम्हाला 5 रुपयाचा ORS पेला असता तरी बरं झालं असतं. अशा अनेक घटना तुम्हाला सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमामध्ये बघा भेटेल. आणि खरंच गोळ्या आपल्या किती फायद्याच्या तोट्याची जर का बघायचं असेल तर आत्ताच जिओ मूवी नावाचं एक चॅनल आहे, त्याच्यावरती रितेश देशमुख यांची पिल नावाची एक वेबसिरीज आहे, तुम्ही पाहावी. ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी समोर एक सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. आज मी तुमच्या समोर मानतो ही पण एक सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतोय, ज्यांनी तुमच्यामध्ये माझ्यामध्ये जागरूकता होणं गरजेचं आहे आपल्या आरोग्याच्या विषयी, बरोबर ना. मग आपल्याला खरंच जागरूक कुठे केलं गेलं तर आपल्याला खरं जागरूक केलं गेलं कोविडमध्ये. कोविडमध्ये काय केलं झालं, आरोग्याची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या, लहान मुलांना बाहेर पाठवू नका, गर्भवती महिलांना पाठवू नका, म्हाताऱ्या माणसांची काळजी घ्या. एकच होतं काम आपल्याला, फक्त जागरूक करायचं, तुमची प्रतिकार शक्ती वाढवा. कुठं सांगितलं, फक्त कोरोनातच सांगितलं गेलं आणि कोरोना आजारासाठीच सांगितलं गेलं, काय फक्त काळजी घ्या. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोरोनापेक्षा सगळ्यात मोठी जर का महामारी कोणती असेल तर आज कॅन्सर आहे. कॅन्सर नावाची लय मोठी महामारी आहे. भारत देश जर का बघितलं तर आपण कशामध्ये नंबर 1ला आहे, हा माझा प्रश्न जर का मी तुम्हाला विचारला की भारत देश नक्की कशात 1 नंबरला आहे, तर प्रत्येकाच्या डोक्यात प्रश्न हा आपण जगात लोकसंख्येत 1 नंबर आहे, बरोबर का नाही. आपण लोकसंख्येत 100% 1 नंबर आहे. आपण अजून एका ठिकाणी 1 नंबरला आहे, आपण डायबिटीजमध्ये पण 1 नंबरला आहे. आपण अजून एका ठिकाणी 1 नंबरला आहे. लहान मुलांमध्ये जे कुपोषितपणा होतो ना त्यात पण आपण 1 नंबरला आहे. आपण अजून एका ठिकाणी 1 नंबरला आहे. माहिती, जगात जेवढी लोक मेडिसिन खात नाहीत ना तेवढे सगळ्यात जास्त मेडिसिन आपल्या भारतात खात्यात लोक, त्यात बी आपण 1 नंबरला आहे. जगातले सगळे देश बाजारामध्ये मेडिसिन बनवतात आणि निकायला आपल्याकडे येतात. किती भारी वाटते बघा, आपण कुठे कुठे 1 नंबरला आहे. आणि काही सर्वे असे सांगतात की येणाऱ्या काळामध्ये भारत हार्ट अटॅक मध्ये पण नंबरला 1ला येणार आहे आणि म्हाताऱ्या होणाऱ्या लोकांची संख्या पण भारतामध्ये सगळ्यात लवकर होणार आहे. वयाच्या अगोदर म्हातारे, बरं का, वयाच्या अगोदर. आपल्याकडे म्हातारपण जर का म्हटलं गेलं ना तर 75-80 नंतर असायचं. आत्ताची लोक म्हातारे कधी होतात माहिती तुम्हाला, वयाच्या 13व्या वर्षी. म्हणजे पांढरी केस होण्याचं प्रमाण वाढले, त्वचेला सुरकुत्या पडायला लागल्यात, लई आजार वाढत चाललेत वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शरीरामध्ये, आपल्या कळत नाही. ह्या जगामध्ये कॅन्सर मध्ये एका वर्षात कमीत कमी 12 लाखापेक्षा जास्त लोक मरतात. अनेक प्रकारचे कॅन्सर आहेत. काही पुरुष आहेत त्यांना एक प्रोस्टेट नावाची ग्रंथी असती,
त्याचे कॅन्सर जाणवतो. ज्यांच्या घरामध्ये वय वर्ष 50 पेक्षा जास्त वयाचे पुरुष आहेत त्यांच्या घरामध्ये प्रोस्टेट नावाच्या ग्रंथीचा आजार चालू आहे. काही घरं असे असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवल की ज्यांना लहान आतडे मोठ्या आतड्याचा आजार आहेत, काहींना फुफ्फुसाचे आजार चालू आहेत, काहींना मोठमोठे विकार चालू आहेत. पण आपल्याला समजून सांगत नाही कोण. आपल्याला असं वाटतं मी काय तर खातो बरा होतो. खरा प्रॉब्लेम आपल्या ब्रेन मध्ये झालाय, डोक्यात झालाय. आपल्याला असं वाटतं मला आता काहीच नाही झालं, मी उठतो मेडिकल मध्ये जातो, छोटा डॉक्टर त्याच्याकडे गोळी घेऊन तुम्ही बरा होईल. मी काही घरामध्ये बघतो थोडंसं पोट दुखायला लागलं तर आपण पहिले डॉक्टरकडे जातो का मेडिकलमध्ये जातो? तर मेडिकलमध्ये जातो. काही ठिकाणी असं दाखल थोडं लागलं, थोडं हाडं दुखत असेल तर आपण कुठे जातो? मेडिकलमध्ये जातो. हा मिनी डॉक्टर आहे. आणि काही ग्रामीण भागामध्ये तुम्हाला असं बघायला भेटेल की लोक मेडिकल स्टोअरपेक्षा बी दुकानदाराकडे जातात कधी कधी. कारण जुलाबाची गोळी, डोकेदुखीची गोळी, सॅराडॉन असेल, ॲनिसिन असेल, अशा बऱ्याच गोळ्या कुठे मिळतात आजकाल? किराणा मालाच्या दुकानामध्ये पण मिळतात. मग सगळ्यात मोठा गोंधळ आपल्या डोक्यात झाला, डोक्यात. आणि हा कुठं तर बरा झाला पाहिजे. मग आपण थोडक्यात समजून घेऊ की आपली शरीराची मागणी काय. तुमच्या माझी शरीराची मागणी तरी कळली पाहिजे का नाही? आपल्या शरीराची एकच मागणी आहे, काय की शरीराला पाहिजे तेवढं पुरेसं पाणी पिलं पाहिजे. शरीराची मागणी काय? रोज एक्सरसाइज केली पाहिजे. शरीराची मागणी काय? जेवढं शरीराच्या आतमध्ये जातं त्याचं टॉक्सिन रूपात म्हणजे घामाच्या रूपात, मलमूत्राच्या रूपात जे शरीरामध्ये गरजेचं नाही ते बाहेर पडलंच पाहिजे. पडतं का? नाही पडत. शरीराची मागणी काय? की तुम्ही तणाव मुक्त राहिले पाहिजे, म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही. पण आईला पोराचं टेन्शन, सासूला सुनाचं टेन्शन, नवऱ्याला बायकोचं टेन्शन, काहीला मॅच कोण जिंकते ह्याचं टेन्शन, टेन्शनच टेन्शन. बरोबर आहे. शरीर मागतंय काय? की तुम्ही समतोल आहार खाल्ला पाहिजे. तुमच्या ताटामध्ये गोड पण पाहिजे, तिखट पण पाहिजे, थोडं आंबट पण पाहिजे. आयडियल सिच्युएशन सांगते काय की आपल्या शरीरामध्ये पाणी, व्यायाम, शरीरातलं टॉक्सिन रिमूव्ह होणं, तणावमुक्त होणं आणि चांगला आहार खाणं. पण आपण हे करत नाहीये. एखादा आजार जर का बरा करायचा असेल ना, या 5 गोष्टी जर का एखाद्या व्यक्तीने जर का जपल्या ना तर कुठलाही आजार रिव्हर्स करता येतो. हो, आयुर्वेदामध्ये सांगितलंय ह्या 5 गोष्टी जर का जपल्या तर कोणताही आजार रिव्हर्स करता येतो. मग आपल्याला समजत नाही, मग आपल्याला कुठले ना कुठले आजार चालू होतात ज्याला ऑटो इम्युन डिसीज म्हटलं जातं. बरेच आजार चालू होतात. काहींना ब्रेनचे आजार चालू आहेत, काहींना फुफ्फुसाचे आजार चालू, काहींना थायरॉइडचे, काहींना त्वचेचे, काहींना लहान आतडं, मोठं आतडं, मूळव्याधाचा प्रॉब्लेम चालू आहे, रक्ताचा प्रॉब्लेम चालू आहे, आर्थरायटिस सारखा आजार चालू आहे, हाडांचा. मग जगामध्ये बघा पहिला असं होतं की आपले आजी आजोबा 100-125 वर्ष चालायचे, आपण आले 50-60 वर, पुढची पिढी 20 वर येईल. जागतिक आरोग्य संघटना सांगते आशिया खंडातले जेवढे पण लोक आहेत यांचं आयुर्मान हे फक्त 67 वर्षाचं आहे. विचार करा, आपण जगू 67 वर्ष पण निरोगी राहील का? नाही राहू शकत. जगातले 20 पेक्षा असे देश आहेत ज्याच्यामध्ये जपान, सिंगापूर, स्वित्झर्लंड, स्पेन, ऑस्ट्रिया असे बरेच देश आहेत जिथं लोकांचं आयुष्य 80 वर्षापेक्षा जास्त होत चाललंय. आणि आपलं खोडरबर सारखं आपण एका वर्ष पुसत चाललोय. खरं खोटं आहे? असंच आपल्या बाबतीत काही ना काही तर गोष्टी घडत चालतात. मग का घडतं? काहींचं आयुष्य वाढते, काहींचं आयुष्य घटते. काहींना विश्वास बसत नसेल तर तुम्ही या कधी नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये, जिथं कुंभमेळा भरतो ना तिथल्या काही लोकांना जाऊन बघा. काही लोक तुम्हाला 100-100 वर्षे बघतील. काही गावं अशी आहेत की जिथं लोकांचं आयुष्य वाढते. काही ठिकाण आहेत अशी, भारतामध्ये सिक्कीम सारखं एक राज्य आहे तिथं लोकांचं आयुर्मान वाढते, आपलं कमी होत चाललंय. तुमच्यासमोर एक चित्र आलं असेल, जो माणूस 1677ला जन्मला आणि 1928ला मरण पावला. ह्याच्या आयुष्याची गणना केली तर जगामध्ये 256 वर्ष जगला. किती वर्ष? 256. आपण पहिला 2च पुसून टाकला, आपण 56 वर्षापर्यंत चाललोय. बरोबर ना? एका पुस्तकामध्ये असं लिहिलंय जर का आपण आपल्या आरोग्याची काळजी नाही घेतली तर आपण बऱ्याच सायंटिस्ट लोकांना गमवू शकतो. आपली बुद्धी लय हुशार आहे पण आरोग्याची काळजी घ्यायची माहिती नाही माणसाला. हार्ट अटॅकनी जेव्हा माणूस वयाच्या 20 वर्षी जर का मरत असेल तर समजा भविष्यात होणारा तो एखादा सायंटिस्ट होता, पण आरोग्याची काळजी नाही घेतली म्हणून वयाच्या 20व्या वर्षी हार्ट अटॅकने मेला. म्हणजे आपण या देशाची लय मोठी संपत्ती सुद्धा लुप्त होऊ शकते जर का शरीराच्या विषयी काळजी नाही घेतली तर. मग बघा आपलं शरीर बनलं कसं? 2 पेशी एकत्र येतात, 2चे 4 होतात, 4चे 8 होतात, 8चे 16 होतात. त्यातनं आपल्या शरीरामध्ये 5व्या आठवड्यामध्ये आपली तयारी होती. 5 आठवड्याचं बाळ असतं, 10 आठवड्याचं होतं, नंतर 20 आठवड्याचं होतं, नंतर 50 आठवड्याचं होतं आणि बाळाची निर्मिती होती गर्भामध्ये आईच्या. मग आईच्या गर्भामध्ये जर का बाळ सुखरूप असतं, गर्भामध्ये बाळ सुखरूप आहे पण गर्भाच्या बाहेर आल्यानंतर गोंधळ चालू आहे. मग काय होतं समजून चालूया. मी तुमच्या समोर 2 चित्र मांडतो, समजून चाला. आपल्या घरामध्ये एका बाळाचा जन्म होतो, तसंच जंगलामध्ये हत्तीचं बाळ पण जन्माला घेतं. बरोबर ना? हत्तीचं बाळ म्हणजे आपण त्याचं नाव आप्पू म्हणून ठेवू. बरोबर ना? घरामध्ये पप्पू जन्मला, इकडं आप्पू जन्मला. ज्या वेळेस आपल्या घरामध्ये बाळ जन्मतं तर बाळ रडतं, पण प्राण्याचं बाळ जर का कधी जन्मलं तर ते कधी रडत नाही. का रडत असेल त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस बाळ आईच्या गर्भामध्ये असतं तर आईच्या गर्भातली जी नाळ असती ती बाळाला ऑक्सिजन पुरवायचं काम करत असतं. कारण गर्भामध्ये पाणी असतं, बाळाच्या तोंडात पण पाणी असतं आणि बाळाच्या नाकात पण पाणी असतं आणि त्या माध्यमातून ते ऑक्सिजन घेत असतं. इथे लक्षात. पण जेव्हा बाळ गर्भातनं बाहेर येतं तेव्हा त्याला वातावरणातल्या भौतिक जगातला ऑक्सिजनवर जगायचं असतं. म्हणून ते बाळ ओरडत असतं, रडत असतं.
जेवढ्या वेळात ते जोरात ओरडणार, जेवढ्या जोराने रडणार, तेवढा ऑक्सिजन आतमध्ये जात असतो, हृदय काम करायला चालू होतं, तर संचार करण्याची प्रणाली चालू होती, डोळ्यांना एनर्जी भेटत असती, मेंदूपर्यंत मेसेज जात असते, त्वचेला मेसेज जात आहे. या सगळ्या यंत्रणा चालू कधी होतात? गर्भातनं बाहेर आल्यानंतर. ऑक्सिजन घेतल्यानंतर. मग 2 श्वासामधलं अंतर म्हणजे आयुष्य आपण ज्याला म्हणतो ना, तेच हे असतं. आणि इथून माणसाची खरी सुरुवात होती. बाळ जन्मतं, आपू पण जन्मला, पप्पू पण जन्मला. मग आता परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की हा जन्मल्यानंतर ही जन्मण्याची जी प्रोसेस होती, आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं नसेल कद्या प्राण्याचं कुठलं तर जंगलामध्ये सिझरिंग झालं आणि त्याचा जन्म झाला. पण आजकाल आपल्याकडे बऱ्याच महिलांचं काय केलं जातं? सिझरिंग केलं जातं, जन्म दिला जातो. पण असं सांगितलं जातं की ज्या बाळाचा सिझरमध्ये जन्म होतो, ॲव्हरेजली त्या बाळाची रिस्पिरेटरी म्हणजे श्वसन यंत्रणा फेल्युअर दिसते. बऱ्याच ऑब्झर्वेशन केल्यानंतर एक घटनाक्रम मांडलेला आहे. मग आता जर का बाळाचं जर का रिस्पिरेटरी फंक्शन जर का फेल झाली, तर बाळाला वेगवेगळ्या प्रकारचे डोसेस असतात. आपलं बाळ कमकुवत आहे, सुदृढ आहे, माहिती नाही, बरोबर ना? बाळाला डोसेस दिले जातात. प्राण्याला कुठल्या प्रकारचे डोसेस आहेत कधी कोणी ऐकलं का? बघा ना, आपल्याला हेपेटायटिस बी म्हणजे कशी काविळची लस असते, अशी BCGची लस असते, बरोबर ना? व्हिटॅमिन A ची लस असते, MMRची असती, ट्रिपलची असती, काही प्रकारच्या लसी आहेत, थायरॉइडच्या असतात, काही प्रकारच्या लसी दिल्या जातात आपल्याला. का? कारण आपल्या बाळाला या बाकीच्या ज्या दुष्परिणामापासून वाचलं पाहिजे. पण खरंच जर का बाळाचे शरीर जर का मजबूत असेल, तुम्ही कधी कुणी ऐकलं होतं का की पुराणामध्ये कधी कुणाला लसी दिल्या जात होत्या का? कधी ऐकलं नसेल. पण आजकाल लसीचं प्रमाण वाढले. का? कारण कमकुवत शरीर आहे, मजबूत शरीर नाहीये. मग काय होतंय? अशाच केसेसमध्ये 2 प्रकारचे आजार चालू होतात. काहींना शारीरिक आजार चालू होतात आणि काहींना मानसिक आजार चालू होतात. आणि सगळ्यात डेंजर काम काय? तर मानसिक आजार आहेत. आणि मानसिक आजारामुळे शारीरिक आजार चालू होतात. शारीरिकमुळे मानसिकता बिघडत नाही बरं का, मानसिकतेमुळे शरीर बिघडतं. मग मानसिकतेमुळे काय काय गोंधळ होतो आपण बघूया. मग आता ह्याच्यामध्ये गोंधळ असा आहे, जो माणूस निरंतर विचार करतो, वारंवार विचार करतो, त्याच्या डोकं दुखा चालू होतं. बघा, डोक्याचे प्रॉब्लेम शरीरात कुठे जाणवतात त्याचं एक साधं सोपं उदाहरण मी तुम्हाला समजून सांगतो. वारंवार विचार केले की डोकं दुखा चालू होतं, बरोबर? एखाद्या माणसाला जर का वारंवार जर का अस्वस्थ वाटत असेल, चिंता करत असेल, जास्त मनन करत असेल, तर त्याचं हृदय धडधड करत असतं, बरोबर ना? आरोग्याच्या विषयी जर का सारखी चिंता केली ना, मला असं होईल का, मला तसं होईल का, असं होईल का, तसं होईल का, असं जर का केलं की त्याच्या हृदयाची धडधड वाढते. तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा, एखाद्या माणसाला जर का वारंवार त्याचा आजार जर का चिंता करत असेल, तर त्याच्या हृदयाची धडधड वाढत असते. काही लोक असे असते नुसता निगेटिव्ह विचार करणार, असंच होईल का, तसंच होईल का, असं होईल का. अशा लोक कधी कधी खायचंच विसरून जातात, जेवण लागत नाही, भूक लागत नाही. जी लोक जास्त निगेटिव्ह विचार करतात ना, त्यांना भूक लागत नाही, ही लक्षण आहेत, बरोबर ना? काही लोक लय भ्रामक विचार करतात, घरात बसून दिल्लीचा विचार का, भ्रामक विचार, बरोबर ना? त्यांना उलटी होती. भ्रामक विचार म्हणजे काय? मी आता एसटीने जायचंय, प्रवास करायला, मला उलटी येते का? ते भ्रामक विचारामुळे पण काय होतं, काय काय लोकांना उलटी सारखे. काही लोक तुम्हाला असे दिसतात की कामात मन लागत नाही, कामात मन लागत त्यांना उलटी होण्यासारखी, अशी लक्षण बरं का? काही लोकांचा स्वभाव चिडचिडा असतो, असंच का तसंच का, भांडी आपट, हे कर ते कर. अशा लोकांना वारंवार बाथरूमला जावं लागतं बघा. काही लोक छोट्या छोट्या गोष्टीवरती सारखं राग येत असतो, त्यांचा चेहरा लाल किंवा पिवळा पडतो, बरोबर ना? काही लोक बऱ्याचशा वेळेस तुम्हाला असं दाखवलं असेल की वेड्यासारखे वागतात, त्यांचा श्वास छोटा मोठा म्हणजे ब्रिदिंग वाढत असतं, चक्कर आल्यासारखं होतं. काही लोक तुम्हाला एकटेकटे राहिल्यासारखे असतात, एकटेकटे, तर त्यांची हृदयाची सुद्धा गती वाढलेली असते. काही लोक तुम्हाला असे दिसतील की जास्त खुश दिसत नाहीत, आनंदी दिसत नसतात, तर त्यांना थरकाप कापलेला असतो. काही लोक तणावामध्ये दिसतात, त्यांना घाम येतो. काही लोकांना लेट ट्रेस असतो, त्यांना ब्लड प्रेशर वाढतं. काही एवढी भीती वाटते ना, ते घाबरल्यासारखे राहतात, मरगळल्यासारखे राहतात. म्हणजे प्रॉब्लेम ब्रेनमध्ये, बॉडीत नाही. शरीराचे आजार बरे करायला लय डॉक्टर आहेत, डोक्यात गेलेले आजार नीट होत नसतात. म्हणून मानसिकता माणसाची व्यवस्थित राहिली पाहिजे. मग आता आपल्याकडे मानसिकता कधी बिघडते? 1 वर्षापासून 13 वर्षाच्या दरम्यान जर का अशी बरीच लोक आहेत, असं सर्वेक्षण केलं गेलं की 1 वर्षापासून 13 वर्षाच्या बाळामध्ये मानसिक स्थिती बिघडलेली आहे. कशी बिघडली आहेत? तुम्ही एखाद्या शाळेमध्ये व्हिजिट करा, काही बाळ लय ऍक्टिव्ह असतात, काही लय मंद असतात, काहींना शिकवलं की लगेच कळतं, काहींना काहीच कळत नाही. पण याचा सर्वे केल्यानंतर असं जाणवलं की ही बाळं अशा परिस्थितीमध्ये जन्मलेले आहेत, यांचं सिझरिंग झालंय. आणि असं सांगितलं गेलं की पुढच्या 20 वर्षामध्ये 50 मुलांच्या पाठीमागे एक मुलगा असाच दिसणार. आता बघा, एखाद्या घरामध्ये समजा परिस्थिती असे की सिझरमध्ये जन्मलाय, मानसिक स्थिती बिघडलेली, वडील सांगतात, आई सांगतात, तो काहीच कळत नाही, गप्प गप्प बसतो, चिडचिडपणा करत असतो, काहीच सांगत नाही. मग काय करतात? अशा बाळाला डॉक्टरकडे नेलं जातं. डॉक्टर काय करतो? डायरेक्ट त्या झोपीच्या गोळ्या, अँटी डिप्रेशन मेडिसिन, माहिती तुम्हाला, तणाव कमी करण्याच्या गोळ्या दिल्या जातात. बाजारात अनेक प्रकारच्या गोळ्या मिळतात. मग या गोळ्यांचे दुष्परिणाम होतात. अँटी डिप्रेशनच्या जर का गोळ्या खाल्ल्या गेल्या तर त्याचे दुष्परिणाम आहेत. पण असं बी सांगितलं जातं, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया सांगते, लहान मुलांवरती डिप्रेशनच्या काळामध्ये उपचार करण्यासाठी अभ्यासक्रमच नाहीये, तरी पण अँटी डिप्रेशनच्या गोळ्या दिल्या जातात. शास्त्रामध्ये सांगितलं गेलं की माणूस तणावात कोणत्या आहे, कसा ओळखायचा असेल तर साधं सोपं आहे, माणूस सात्विक आहे, राजसिक आहे का तामसिक आहे, बरोबर ना?
समजा एखादा माणूस राजसिक गुणाचा असेल तर तो पॅशनेट असतो, तामसिक असेल तर रागीट असतो, सात्विक असेल तर शांत असतो, बरोबर ना. हे साधं सोपं उदाहरण भगवद्गीतेमध्ये शिकवलेलं आहे, पण आपण गीता वाचत नाही त्यामुळे आपल्याला माहितीच नाही. इकडं काय झालं, जलमला, ॲसिडचा मारा चालू झाला, बाकीचं पण खाल्लं, लशी पण गेल्या. आता बाळ 1 वर्षाचं 1.5 वर्ष झालं, आईचं दूध प्यायचं कमी झालं, आता बाहेरचं खायला चालू करतो, हॉर्लिक्स खातो, बूस्ट खातो, सगळं खातो. आता ह्यातले जे घटक आहेत हे तर शरीरावरती लय परिणामकारक आहेत. विचार करा, ह्याच्या अगोदर कधी असं घडलं असेल का एखादं महान पुरुषांनी हॉर्लिक्स प्याला, बूस्ट प्याला, म्हणले तत्वज्ञानी झाला. जे पण महापुरुषाला आपण मानतो हे हॉर्लिक्स बूस्ट पिले असतील का? असतील पिले. पण आपल्या आईला असं वाटतं माझं पोरगं शाळेत पहिले यावं म्हणून त्याला पहिलं बूस्टच पाजावं, बरोबर ना. ह्याचे पण दुष्परिणाम होतात, कारण ह्याच्यामध्ये जे कंटेंट ॲड केले जाते, ज्या गोष्टी ॲड केल्या जाते, ते शरीरासाठी किती फायद्याच्या किती तोट्याच्या हे कधी आपण बघतच नाही. म्हणजे दुष्परिणाम आहेत. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या दुधापासून बनलेल्या असतात. आणि असं सांगितलं जातं की भारतामधले 87% लोक हे दूध पिशवीची, दुधाची पिशवी ना त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो असा धोका दाखवलेला आहे, बरोबर ना. 1 वर्षापासून 1.5 वर्षाच्या बाळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार चालू झाल्यात. मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तिथला एक तालुका आहे, त्या तालुक्यातल्या एका गावामध्ये सर्वे केला गेला होता. 2 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांच्या तपासण्या केल्यानंतर तिथं जाणवलं होतं की त्या 150 पेक्षा बाळांना टाईप 2चा डायबिटीज आहे. हो, आपण लहान बाळांची कधी तपासण्या करत नाही, पण आजकाल असं जाणवतं की लहान बाळांमध्ये सुद्धा टाईप 2चा डायबिटीज वाढत चाललेला आहे. ओके, मग काय दुष्परिणाम जाणवत? काही लोकांच्या घरामध्ये असं जाणवतं की लहान मुलांचं कुपोषण वाढले, लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी झाली, लहान मुलं लवकर आजारी पडतात, आजारातनं लवकर बरे होत नाहीत. आणि काही ठिकाणी असं होतं की बाळाची प्रतिकारशक्ती चांगली नव्हती, गोळ्या औषधं काम नाही केलं, काही घरामध्ये कमी वयामध्ये बाळ मरण पण पावले. बाजारामधलं फास्ट फूड खाल्लं, चुकीच्या खाण्याच्या सवयी असतील, वारंवार बाळांकडे लक्ष नाही दिलं तर एक आई आपल्या बाळाला पण गमवतोय. पॅकेट फूडमध्ये MSG ज्याला म्हटलं जातं मोनोसोडियम ग्लुकोमाइड असे घटक आपल्या शरीराला घातक असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती कमी करतात. त्याच्यामध्ये जे ऑइल वापरलं जातं, जे घटक वापरले जातात, जे आपल्या शरीरासाठी गरजेचे नसतात, असे काही घटक असतात ज्याला म्हटलं जातं हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, जे तुमच्या माझ्या शरीराला गरजेचे नाहीत पण 1 वर्षापासून 15 वर्षापर्यंत जातात. तुम्ही जर का कधी मॅकडॉनल्डला गेले ना तर बर्गर सोबत कोक दिला जातो, बघितलं असेल तुम्ही, जे शरीरासाठी गरजेचं नाही. ऍसिडिक गोष्टी आहेत ज्या बॉडीच्या आतमध्ये जातात. आणि 15 वर्ष आपल्या बॉडीच्या आतमध्ये काय खाल्लं पाहिजे ह्याचं जर का ज्ञान तुम्हाला आणि मला जर का मिळालं तर आपलं शरीर चांगलं राहतं. असं म्हटलं जातं 1.5 वर्षापासून 15 वर्षापर्यंत जर का शरीरामध्ये चांगला आहार गेला, योग्य आहार गेला, समतोल आहार गेला तर तो व्यक्ती चांगलं आयुष्य जगू शकते. मग बघा, 1 वर्षापासून 13 वर्षापर्यंत घरातला आप्पू काय खातो आणि तिकडला पप्पू काय खातो, बरोबर ना. पप्पू काय खातो बघा, पप्पूचं पोट किती वाढलंय, पप्पूचे गाल किती मोठे झालेत, फुल हेल्दी झालाय, पण त्याचे दुष्परिणाम पण होतात. असं सांगितलं जातं आयुर्वेदामध्ये की तुम्ही किती खाता हे महत्वाचं नाही, तुम्ही किती पचवता याला लय महत्व आहे. शास्त्र असं सांगतं सकाळ भरपूर खाल्लं पाहिजे, दुपारी कमी जेवलं पाहिजे, रात्री त्याहूनपेक्षा कमी जेवलं पाहिजे. आपल्याकडे लोक उलट खातात, सकाळ पोहे खातात, दुपार पोटभर खातात, रात्री ढेकर उसर खातात. आणि शास्त्र असं सांगतं संध्याकाळी 6 नंतर जेवायचं नसतं, पण आमची लोक 12 वाजता जेवतात. पुण्यामधली एक घटना होती, मी एका घरामध्ये गेल्यानंतर त्यांना विचारलं तुम्ही जेवता कितीला, तुम्ही आम्ही 12ला जेवतो, कारण आमचा मुलगा जॉबवरून उशीर येतो. मी शरीराने पचवायचं कधी. असं सांगितलं जातं 2 वेळच्या जेवणामधलं अंतर हे किमान 6 तासाचं पाहिजे, हे ते लक्षात. मग आपलं शरीर काय करतं, आपलं शरीर फक्त खाल्लेल्या गोष्टीला 4 गोष्टीमध्ये विभाजन करतं. एक तर शरीरामध्ये लागू होतं ज्याला ऑब्झर्प्शन म्हटलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं, काही स्टोरेज केलं जातं आणि जे काही शरीराच्या बाहेर फेकलं जातं, बरोबर ना. 4 गोष्टीमध्ये आपलं शरीर काम करतं. बघा, आपल्या शरीरामध्ये पाणी आहे ना, पाणी किती वेळात पचतं, काही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतो. शरीरामध्ये फ्यू ऑफ सेकंद जसं तुम्ही घेता तसं पचन करायला चालू करतो. जे ज्युसेस पितो ना आपण, ज्युसेस वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचे ह्याचे त्याचे, त्याला 30 मिनिटं लागतात. जे आपण बाजारामध्ये फळं खातो ना, फळं, त्याला किमान 30 ते 40 मिनिटं लागतात शरीराला पाचन करण्यासाठी. आपण ज्या पालेभाज्या वगैरे खातो ना, ते शरीरामध्ये म्हणजे 30 मिनिटं ते 60 मिनिटं म्हणजे 1 तासाचा वेळ लागतो शरीराला पाचन करण्यासाठी. आपण बाजारामध्ये जे पण गहू, तांदूळ, डाळी बिळी या सगळ्या गोष्टी खातो ना, ह्याला किमान 1.5 ते 2 तास लागते शरीराला पचवण्यासाठी. ओके. आणि आपल्या शरीरामध्ये जे पण आपण बी बियाणे नट्स खातो ना, जसं आपण काजू खातो, बदाम खातो, या गोष्टी खातो, हे शरीराला पचवायला 2 ते 3 तास लागतात. ही शरीराची पचन संस्थेची पद्धत आहे. पण आपण काय करतो, कोणत्या वेळी काय खातोय कळत नाही, पचवायला किती वेळ पाहिजे हे माहिती नाही, उठतो फक्त पोटात टाकतो, फक्त भरायचं काम चालू आहे, त्याच्यामुळे गोंधळ चालू आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त माणसं काय करतात, कोक पितात, दारू पितात, सिगरेट पितात, सगळा गोंधळ चालू आहे. मग बघा, शरीर काय म्हणतं, माझं शरीर हे न्यूट्रल पाहिजे, अल्कलाईन पाहिजे, गुड हेल्थ पाहिजे माझी शरीराची. पण बऱ्याच लोकांचे शरीर ॲसिडिक आणि काय झाले, ॲलर्जिक झाले. कशाची पण ॲलर्जी होती माणसाला आजकाल, ॲसिडिटी होती. ॲसिडिक म्हणजे पित्त होणं नाही बरं का, शरीरावरती त्या शरीराचे दुष्परिणाम जाणवणे. ॲसिडिक शरीरामध्ये पण लय गोष्टी घडतात, त्याच्यामुळे शरीर बिघडत चाललंय. मग शरीराला रक्तवाहिन्या मजबूत करायच्यात, त्याला नायट्रिक ऑक्साईडची गरज लागते. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढले, रक्तवाहिन्या आपल्या मजबूत पाहिजेत, आकुंचन प्रसरण होण्याची पद्धत पाहिजे आपल्याकडे. पण काय झाले
की आपल्या रक्तवाहिन्या आखडलेल्या आहेत, सैल पडत नाहीत, त्याच्यामुळं कार्डिओव्हास्क्युलर सारख्या आजार जाणवायला लागल्यात. रक्तामध्ये आपल्या कोलेस्ट्रॉल वाढत चाललेलं आहे, त्याच्यामुळे ब्लॉकेजची संख्या वाढत चाललेली आहे. कार्डिओव्हास्क्युलर सारख्या आजारामुळे डोळे, दृष्टी चाललेली आहे माणसाची, आज दिसत नाही माणसाला. हृदयाचे आजार होतात, पोटाचे आजार जाणवतात, किडनीचे आजार जाणवतात, बरोबर ना. अशाच बऱ्याच तपासणींचे रिपोर्ट तुमच्या माझ्या घरामध्ये आहेत. जगातली सगळ्यात मोठी परीक्षा आता ही काय, रोज तपासण्या करणं. तिकडे शाळेचे पेपर संपले, आता इकडले पेपर जपायचे आपल्याला, तुम्हाला मला. पूर्वी काळ घरामध्ये रद्दी पेपरची साठायची, वर्तमानपत्राची, जुन्या वह्या पुस्तकांची साठायची. आता इंडोस्कोपी, बायोस्कोपी, CBC, HbA1c हे जे रिपोर्टचे आपण काय करतोय, जपतोय, बरोबर ना. अनेक आजाराची कारण काय, एका गोळीचे दुष्परिणाम शरीरामध्ये दुसऱ्या ठिकाणी जाणवतात. म्हणून काही लोक एका गोळीवरनं किलोभर गोळ्या खातात आणि लिटरभर औषध पितात. आज घरामध्ये काही ठिकाणी परिस्थिती आता अशी झाली. काही ठिकाणची परिस्थिती अशी पण आहे, ह्याला एक व्हाईट कोट सिंड्रोम म्हटलं जातं. कसं, समजा आपल्या घरामध्ये एक आजार झाला, आपल्याला फक्त 10% आजार आहे. किती टक्के, तर 10%. आपल्याला त्या आजाराचा परिणाम शरीरामध्ये 10% जाणवतोय, म्हणून आपल्या घरातल्या आपल्याला डॉक्टरकडे घेऊन जातात. जसं आपण एखाद्या मोठ्या दवाखान्याच्या जवळ जातो, 10%चा जो परिणाम आहे ना, तो 40%वर जातो. बघा, मानसिक स्थिती बदलती. मानसिक स्थिती 10% घरात आजार होता, दवाखान्यात गेल्यावर 40% झाला, कारण मानसिकता बदलली. मानसिकता जेव्हा माणसं उजवीकडे डावीकडे पेशंटकडे बघतात, हे पण ॲडमिट, तो पण ॲडमिट, त्याला सलाईन लावली, ह्याचं बँडेज झालं, असं सगळं बघितलं, तर तो 40%चा आजार 60%वर जातो. बघा, मानसिक स्थिती बदलली. त्याच्यानंतर एखादा डॉक्टर आला, पांढरा शुभ्र कोट घातलेला आहे, गळ्यामध्ये स्टेटोस्कोप आहे, डोळ्याला चष्मा आहे, आणि तो आपल्याला तपासायला येतोय, हे आपण बघतोय. तो डॉक्टर माझ्याकडे येतोय, 60%चा आजार 80%वर जातो. 10%चा आजार 80%वर का गेला, त्याचं कारण आहे मानसिक स्थिती हळूहळू बदलली गेली. मग आता तुम्हाला मला काय गोष्टीची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टीतनं जर का बाहेर निघायचं असेल आणि कमी वेळेमध्ये आपल्याला जर का चांगलं आयुष्य जगायचं असेल, तर काय केलं पाहिजे. चांगली झोप घेतली पाहिजे, बॅलन्स आहार घेतला पाहिजे, आरोग्य जपायचे, व्हेजिटेबल्स खायच्यात, फ्रूट्स खायच्यात, एक्सरसाइज करायची, पॉवरफुल स्वतःला फील करायचे, निरोगी आणि चांगलं आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला एकच गोष्ट समजून गरजेचं आहे, त्याला म्हटलं जातं वेलनेस. आता वेलनेस म्हणजे नक्की काय, आजारीच पडू नये म्हणून घेतली जाणारी काळजी, निरोगी राहण्याचं सूत्र. मग काळजी घेणं गरजेचं आहे. मग काय केलं पाहिजे, तर त्यासाठी पहिले शरीर समजलं पाहिजे. शरीर नक्की बनलंय कसं, आपलं शरीर बनले पेशींपासून. अणू आणि रेणूपासून पेशी बनतात. एक चांगली पेशी बनण्यासाठी हवा पाहिजे, अन्न पाहिजे आणि पाणी पाहिजे. चांगल्या पेशी एकत्र आले की त्याची उती बनती, ज्याला इंग्रजीमध्ये टिश्यू बनतात. चांगल्या उती एकत्र आले की त्याचे अवयव बनतात. अवयवाची एक रचना आहे, नंतर शरीर आहे. असं सांगितलं जातं आपल्या शरीरामध्ये 63 ट्रिलियन पेशी आहेत आणि पेशीपासूनच आपलं शरीर बनलेलं आहे. मग आज मी सांगतो की आपल्याला जर का आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, निरोगी राहायचं असेल, मोठमोठ्या विकारांपासून लांब राहायचं असेल, तर आपल्याला पेशींची एक नरिशमेंट थेरपी असते. आणि त्या थेरपीवरती आज प्राऊडली सांगू वाटतं, सनएज मार्केटिंगचे प्रोडक्ट्स नरिशमेंट थेरपीवरती काम करतात, ज्याला म्हटलं जातं सेल्युलर नरिशमेंट थेरपी, CNT, जे माणसाच्या शरीरामध्ये असणाऱ्या पेशींचं आरोग्य जपण्याचं आणि त्याचं आयुष्य वाढवण्याचं काम केलं जातं. मग ते कसं केलं जातं, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, आपल्या शरीराची डिमांड काय आहे, तर आपल्या शरीराची डिमांड आहे शुद्ध अन्न, शुद्ध पाणी, शुद्ध हवा पाहिजे, बरोबर ना. पण आज आपल्या शरीरामध्ये काय जाते, प्रदूषित हवा जाते, आपल्या शुद्ध हवा भेटत नाहीये. आपल्या पाहिजे शुद्ध पाणी, खरंच आपल्या पाणी शुद्ध भेटतं का, नाही भेटत. पाण्यात एक सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो ज्याला म्हटलं जातं मिनरल, ज्याला खनिज म्हणतात, जे आपल्या तुमच्या माझ्या पाण्यात नसतात. आणि जरी आपल्या पाणी चांगलं भेटत असेल तर कोणत्या नळीतून किती वर्षापासून येते हे आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यानंतर आपल्या परिणाम जाणवतोय संतुलित खाण्याचा, शरीराला संतुलित खाणंच भेटत नाही. मग मी नेहमी सांगतो की गव्हापासून चपाती बनते, पण आपण गहू खाऊ शकत नाही. तसंच शरीरामध्ये जे अन्न जातं ते अन्न महत्त्वाचं नाहीये, त्या अन्नात जे घटक आहेत ते महत्त्वाचे आहेत. मग शरीराला कोणती भाषा कळती, तर शरीराला भाषा कळती कार्बोहायड्रेट, विटॅमिन, फॅट्स, मिनरल, फायबर, जे तुमच्या माझ्या शरीरामध्ये जात नाहीत. आज ह्याचे दुष्परिणाम जाणवतात. असा एक रिपोर्ट सांगतो की भारतामध्ये 140 कोटी लोक आहेत, 40 कोटी लोक हेल्दी आहेत आणि 100 कोटी लोक अनहेल्दी आहेत. कशामुळं, तर ऍसिडचा मार आहे. फवारणी केलेलं अन्न खातोय तुम्ही आणि मी. आज एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, सगळ्यात जास्त द्राक्ष पिकवलं जातं नाशिकमध्ये. जी लोक नाशिकची द्राक्ष पिकवतात ती नाशिकची लोक द्राक्ष खात नाहीत. ते म्हणतात तिथली द्राक्ष खाल्ले की आमच्या तोंडाला आतमध्ये खड्डे पडतात, आणि आपण अशी द्राक्ष खातो. जो शेतकरी पालेभाज्या घरी पिकवतो ना, तो घरी खात नाही, तो दुसरा पिकवतो शेणखतावरती, ते खातो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणी केलेल्या आपण खातोय,
ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रसायन वापरतात तेच तुमच्या माझ्या पोटामध्ये जाते आज. ओके, आज आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम जाणवायला लागत. आणि हेल्दी लाईफस्टाईल झाली आपली. आपण आपल्या जीवनशैलीकडे लक्ष दिलेलं नाही. कशी जीवनशैली थोडक्यात आपण समजून घेऊया. शास्त्र सांगतं ब्रह्ममुहूर्ताला उठलं पाहिजे, साधारणतः 5:30-6ला उठलं पाहिजे. आमचं घड्याळ उगवतं कधी, जेव्हा सूर्य वर येतो 9 वाजतात तेव्हा. शास्त्र असं सांगतं सकाळ उठल्या उठल्या शरीरामध्ये कोणत्या तरी फळाचा रस गेला पाहिजे. पण आम्हाला ब्रिटिशांनी सवय लावली सकाळ उठला की बेडवर चहा प्यायची. शास्त्र सांगतं सकाळ फळाचा रस घेतल्यानंतर तुम्ही पोटभर आहार खाल्ला पाहिजे. पण आमच्या घरामधली आई आणि बायको पहिली घरामध्ये पोहे बनवते आणि लहान मुलांना मॅगी देते. बरोबर आहे. शास्त्र असं सांगतं की सकाळी आणि संध्याकाळच्या 2 वेळच्या जेवणाच्या वेळा ठरला पाहिजे. संध्याकाळी 6 पर्यंत पाहिजे आणि दुपारचं 12 पर्यंत जेवण झालं पाहिजे. आमचं जेवण दुपारी 2ला होतं आणि रात्री 10ला होतं. शास्त्र म्हणतं की तुम्ही लवकर झोपले पाहिजे, तुम्हाला कोणता आजार होत नाही. आमची लोक झोपतात व्हॉट्सअपच्या लास्ट सीनवरती, त्याचे दुष्परिणाम झालेत. हे सगळं फूड आतमध्ये जातात, त्याच्यामुळे परिणाम वाढल्यात. बॅड इटिंग हॅबिट आहे, जंक फूड खातो आपण, एक्सरसाइज करत नाही, स्मोकिंग करतो, अल्कोहोल जाते, दारू जाते, वेगवेगळ्या प्रकारचे हॅबिट आहेत. त्यात मोबाईल फोनचा वापर वाढलाय आपला. कन्फ्यूज झालोय माणूस. अभिमन्यू जसा चक्रव्यूहात अडकतो ना, तसा आज आपल्या घरातला एक एक व्यक्ती मेडिकलच्या चक्रव्यूहामध्ये अडकतोय आज. आणि ते चक्रव्यूहामध्ये घुसला ना, बाहेर निघत नाही. आज आपल्या घरामध्ये परिस्थिती कशी आहे, ड्रॉअर उघडली बीपीची गोळी, गोळ्याच झाल्यात आपल्या आजूबाजूला. सत्य वाटत नसेल तर ज्यांच्या घरामध्ये वय वर्षी 40 पेक्षा जास्त वयाची लोक आहेत त्यांनी घरामधले ड्रॉअर उघडून बघा, नोटा सापडतात का गोळ्या सापडतात. ही सत्य परिस्थिती तुम्हाला मला दिसेल. मग असं म्हटलं जातं की अन्न हेच पूर्ण ब्रह्म आहे. पण अन्नामध्ये पण गोंधळ झालाय. जेवढं सात्विक पाहिजे, जेवढं पोषक पाहिजे ते भेटत नाहीये. मग पोषक तत्वच आपल्या शरीरामधले न्यूट्रिशन गायब आहे. प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, कॅल्शियम नाहीये. भारतीय जेवणामधलं न्यूट्रिशन काय झालं आज गायब झालेलं आहे. आणि ते न्यूट्रिशनची तुम्हाला मला अत्यंत गरज आहे. मग शरीर काय सांगतं, विटॅमिनची, न्यूट्रिशनची गरज वेळेत भरून काढणं गरजेचं आहे. जर का न्यूट्रिशनची कमतरता जर का नाही भरून काढली तर शरीर रोगी बनतं. काय बनतं, रोगी. असं म्हटलं जातं जो माणूस एक वेळ जेवतो तो योगी, जो 2दा जेवतो तो भोगी, आणि जो दिवसातनं 4 वेळा जेवतो तो रोगी. ओके, मग आपल्याला या सगळ्या चक्रव्यूहातनं जर का गुंतागुंतीतनं बाहेर निघायचं असेल तर आपल्याला आपल्या शरीरासाठी लागणाऱ्या सप्लिमेंटची गरज आहे. सप्लिमेंट म्हणजे काय, जसं आपण पेपरला गेल्यानंतर परीक्षेचा उत्तरपत्रिका संपल्यानंतर जी एक्स्ट्रा घेतो त्याला पुरवणी म्हटलं जातं, एक्स्ट्रा सप्लिमेंट म्हटलं जातं. ती सप्लिमेंटची गरज तुमच्या माझ्या शरीराला आहे. जगात अनेक असे देश आहेत की जिथं न्यूट्रिशनची कमतरता आहे. ते महिन्याचं राशन भरताना 50% कडधान्य भरतात आणि महिन्याचं 50% न्यूट्रिशन भरतात. न्यूट्रिशनची लोकाला लय किंमत समजली, तुम्हाला मला पण समजणं गरजेचं आहे. पण न्यूट्रिशन भेटणार कुठून. थॉमस अल्वा एडिसन सांगून गेलाय भविष्यामध्ये डॉक्टर माणसाला गोळ्यावरून बरे करू शकणार नाहीत. त्यांना फक्त पोषण तत्वाचीच गरज आहे आणि पोषण तत्वावरच लोक बरी होतील. मग आपल्याला आता काय समजून घ्यायचं आहे, आपल्याला आपलं भोजनालय सुधारायचे, आपल्याला आपलं रुग्णालय सुधारायचं नाही. आज मी तुमच्यासमोर प्रेझेंट करेन सनेज मार्केटिंगचे ज्यांनी असे उत्कृष्ट प्रकारचे फूड सप्लिमेंट बनवले आहेत की ज्याच्या माध्यमातून शेकडो लोकांचं आयुष्य निरोगी होत चाललेलं आहे. शेकडो लोकांचं आज आरोग्य चांगलं होत चाललेलं आहे. शेकडो लोक आज हेल्दी स्वतःला फील करतात आणि शेकडो लोक ह्या सगळ्या फूड सप्लिमेंटच्या माध्यमातून लोकांपर्यंत एक निरोगी आयुष्य जगण्याचा मंत्र देत आहेत. वेलकम करतो तुमच्या सगळ्यांचं अशा जबरदस्त सनेज मार्केटिंगच्या हेल्थ प्रोडक्टमध्ये की ज्याच्यामुळं लोकांच्या शरीराला एक जबरदस्त ऊर्जा देण्याचं काम केलं आहे, निरोगी ठेवण्याचं काम केलेलं आहे. मग ते कशा पद्धतीने आपल्या बॉडीसाठी प्रोडक्ट काम करतात तर आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी आहे. पण आपल्या बॉडीमध्ये पाणी पण जाते, अन्न पण जाते, हवा पण जाते. पण ते पेशींपर्यंत गेल्यानंतर नक्की घडतंय काय आपल्या शरीरामध्ये, तर आपल्या शरीरामध्ये आजार कुठनं चालू होते ते थोडक्यात समजून घेऊ. आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात त्या पेशींवर एक तणाव तयार होतो. जो तणाव तयार होतो त्याला म्हटलं जातं ऑक्सिडेशन, म्हणजे खराब होण्याची प्रोसेस. मग ऑक्सिडेशनची जी प्रोसेस शरीरामध्ये एका पेशीमध्ये घडली, एक पेशी खराब झाली की दुसरी होती, दुसरी झाली की तिसरी होती. मग अनेक पेशी ज्या खराब होण्याची जी प्रोसेस असते त्याला ऑक्सिडेटिव्ह ट्रेस म्हटलं जातं. म्हणजे शरीरामध्ये गुंतागुंतीची आणि तणावाची परिस्थिती तयार होती. कोणती तणाव तयार झाला तर पेशींचा तणाव. आणि पेशींचा तणाव वाढतोय खराब होण्याचा, याच्यामुळंच मोठमोठे आजार तयार होतात हे शास्त्रज्ञांना आता मान्य झाले. मग शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह ट्रेस वाढला तर त्याला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, तर त्याला कंट्रोल करण्याचं काम करतं त्याला म्हणतात अँटीऑक्सिडंट.
बरोबर ना. मग अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, एक प्रतिजीविक आहेत, म्हणजे शरीराला आधार देण्याचं काम करणारे काम करतात. मग अँटीऑक्सिडंट कशामध्ये, हळदीमध्ये, हो आपण जे घरामध्ये हळद खातो त्याच्यामध्ये आहे, आपण घरामध्ये जे मनुके खातो त्याच्यामध्ये, प्रत्येक घटकातल्या अन्नपदार्थामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत जे आपल्या शरीराला गरजेचे आहेत. पण आपल्या शरीराला नक्की अँटीऑक्सिडंट रोज लागतात किती, तर आपल्या शरीराला रोजचे अँटीऑक्सिडंट लागतात कमीत कमी 2500 ते 5000. किती लागतात, 2500 ते 5000. पण जे आपण आज जेवण जेवतो त्यातून आपल्याला मिळतात 250 ते 500. गरज होती 250 ते 5000ची, खातो किती 250 ते 500. कारण निकृष्ट दर्जाचं जेवण आहे, फवारणी केलेलं खातोय, तणाव घेतोय, व्यायामाचा अभाव, ह्या सगळ्या गोष्टीचे दुष्परिणाम जातात. मग शरीराला जी अँटीऑक्सिडंटची मात्रा जर का वेळेत पूर्तता केली, हायेस्ट अँटीऑक्सिडंट, तर माणसाचं निरोगी आयुष्य चालू होतं. मग अँटीऑक्सिडंट मोजलं कशामध्ये जातं, तर ते मोजलं जातं एका प्रमाणामध्ये ज्याला म्हटलं जातं ओरॅक, ऑक्सिजन रॅडिकल ऑब्झर्प्शन कॅपॅसिटी. ही आपल्या रक्तामध्ये साठवून ठेवण्याची क्षमता राहते. अँटीऑक्सिडंट जेवढं रक्तामध्ये साठवून ठेवणार तेवढं माणसाचं निरोगी आयुष्य जगणार. मग सगळ्यात मोठा अँटीऑक्सिडंटचा सोर्स कशात आहे, तर सगळ्यात अँटीऑक्सिडंटचा सोर्स आहे अकाई बेरी नावाच्या बेरीमध्ये. आणि मला तुम्हाला सांगायला एवढा अभिमान वाटतो, एवढा आनंद होतो की असंच एक प्रोडक्ट आता तुमच्यासमोर मी प्रेझेंट करतो की ज्यांनी कैक लोकांना निरोगी ठेवण्यामध्ये, कैक लोकांना आनंदी ठेवण्यामध्ये, कैक लोकांच्या शरीराला मजबूत करण्याचं काम केलंय. असं एक आपलं जबरदस्त प्रोडक्ट आहे ज्याचं नाव अकाई सोना आहे. अकाई सोना प्रोडक्ट हे 12 प्रकारच्या बेरीपासून बनलेलं आहे, जे आपल्या शरीरामधली जी CNT थेरपी आहे, सेल्युलर नरिशमेंट थेरपीला, पेशींचं आयुष्य वाढवण्याचं काम केलं जातं. ज्या पेशी खराब होत्यात त्याला अँटीऑक्सिडंट देण्याचं काम केलं जातं. जिथं जिथं अँटीऑक्सिडंट पोहोचणार तिथल्या पेशी मजबूत होणार, तिथल्या पेशी मजबूत झाल्या तिथले टिश्यू मजबूत, टिश्यू मजबूत झाले अवयव मजबूत, अवयव मजबूत झालं की शरीर मजबूत. मग ज्यांच्या शरीरामध्ये छोटे मोठे काय प्रॉब्लेम असतील त्यांना जर का योग्य अँटीऑक्सिडंटचा जर का सोर्स मिळाला तर त्या माणसाचं शरीर मजबूत होतं. आज जर का बघितलं गेलं तर ESESI या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अनेक लोकांचे असे अनुभव ऐकायला मिळतील की ज्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होते, पण अकाई सोना घेतल्यामुळं कुणाचं थायरॉईड, कुणाचा ब्लड प्रेशर, कुणाची शुगर, अशा बऱ्याचशा दुर्धर आजारामध्ये ह्या प्रोडक्ट त्यांना उपयोगी ठरलेला आहे. मग या प्रोडक्टचा जर का एवढा जबरदस्त लेवलचा उपयोग असेल तर मी म्हणतो आजच आपल्या घरामध्ये आपण हे चालू करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाच्या उपयोगीला असणारं प्रोडक्ट आहे. मग आज आपल्या घरामध्ये कुठले कुठले आजार आहेत, त्या आजारासाठी काय काय फायदेशीर असू शकतं. बरेच घरामध्ये काय आहेत, आरोग्याची समस्या असतील कुणाच्या, तर लहान मुलांच्या, तर लहान मुलांच्या आरोग्यासाठी का वापरणारे प्रोडक्ट कोणते आहेत, तर त्यातले काही प्रोडक्ट मी तुमच्या समोर सांगत. त्याच्यामध्ये एक जबरदस्त लेवलचा प्रोडक्ट आहे पिडियासत्व, जे लहान मुलांचं आरोग्य सुधारण्यामध्ये काम करतं. सगळ्यात मोठं काम करतं पिडियासत्व लहान मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढवण्यामध्ये. दुसरं एक प्रोडक्ट आहे आमचं ज्याला म्हटलं जातं काऊ कोलेस्ट्रॉम, गाईच्या खरवसापासून बनवलेलं प्रोडक्ट आहे. गाईचं जे पहिलं दूध आहे असं म्हटलं जातं, आईचं पहिलं दूध आणि गाईचं पहिलं दूध हे शरीरासाठी फायदेशीर असतं. हे प्रोडक्ट जर का घरामध्ये जर का लहान मुलांमध्ये दिलं तर त्यांची प्रतिकार शक्ती वाढण्यामध्ये काम केलं जातं. तिसरं एक प्रोडक्ट आहे ज्याचं नाव व्हिटॅमिन D3 आहे, जे हाडांना मजबूत करण्यामध्ये काम करते जातं. या 3 प्रोडक्टचं जर का कॉम्बिनेशन जर का आपल्या घरामधल्या लहान मुलांवर जर उपभोग करून घेतोय, त्याचा उपयोग करून घेतोय, तर 100% प्रत्येक घरामधलं बाळ हे निरोगी आणि सुदृढ आणि बौद्धिक क्षमतेने पॉवरफुल राहू शकतं. नेक्स्ट आपण जाऊया आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त प्रत्येक व्यक्तीला गेला की प्रॉब्लेम जाणवतो कोणता, तर ऍसिडिटीचा. मग ऍसिडिटीच का होत असेल, का होतं, पित्त, ह्या गोष्टी का जाणवतात, तर शरीर मधलं काय, तुम्ही किती खाताय हे महत्वाचं नाही, तुम्ही किती पचवताय हे महत्वाचं आहे. आणि ज्याची पचन संस्थाच बिघडती त्याला ऍसिडिटी होती, हे त्या लक्षात. तर शरीराचे 4 भाग आहेत, 2 अन्नानं भरते, एक पाण्याने भरते, एक हवेने भरतं. शरीर म्हणतं काय की पहिलं पाणी गेलं पाहिजे, नंतर अन्न गेलं पाहिजे. पहिलं पाणी गेलं पाहिजे, नंतर अन्न गेलं पाहिजे, नंतर अर्ध्या तासाने पाणी गेलं पाहिजे. पण आपल्याकडे लोक उलट करतात, पहिले पोटभर जेवतात आणि वरनं पाणी टाकतात, त्याचं पित्ताचं प्रमाण वाढतं. मग पित्त वेगवेगळ्या प्रकारच्या लॉंग टाइम आजारासाठी घेतल्या गोळ्यांनी पण होतं, रात्री उशिरा झोपल्याने पण पित्त जाणवतं. पित्ताचे अनेक प्रकार आहेत. मग हे सगळ्या प्रकारला जर का कंट्रोल करायचं असेल तर जबरदस्त लेवलचं कॉम्बिनेशन, ज्याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये स्वतःला पित्ताला कंट्रोल करण्यासाठी अकाई सोना वापरू शकता. त्याच्यानंतर आवी पित्तकार चूर्ण नावाचं टॅबलेट आहे. त्याच्यानंतर तुम्ही डायजेसुदा लिक्विड, डायजेसुदा टॅबलेट आणि तुमच्या घरामध्ये पित्त सुद्धा नावाचं टॅबलेट, हे कॉम्बिनेशन. ह्या सगळ्या प्रोडक्टच्या बाबतीत जर का तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली जाईल, तो जर का व्हिडिओ पाहिला तर सगळ्या प्रोडक्टची तुम्हाला व्यवस्थित माहिती भेटेल. हे कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरू शकता आणि पित्तापासून तुम्हाला जो पण त्रास होतो त्याला कंट्रोल करू शकता. पित्त अनेक आजाराचं कारणीभूत असतं, त्यामुळे पित्त हे बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक माणसाच्या घरामधली समस्या आहे ज्याला म्हटलं जातं बद्धकोष्ठता. म्हणजे काय, पोट साफ होत नाही, मूळव्याधासारखे आजार जाणवतात. शरीर म्हणतं काय, शरीरामध्ये जे पण अन्न खातं त्याचं जो मळ स्वरूप तयार होतो त्याच्यामध्ये
70% मळ आणि 30% पाण्याची मात्रा पाहिजे. आता बघा, कॉन्स्टिपेशन मूळव्याध कुणाला होतं तर त्याच्यामध्ये पाण्याचा लय मोठा रोल आहे. ज्या माणसाच्या शरीरामध्ये मलामध्ये 30% पाण्याची कमतरता राहते त्याला मूळव्याध जाणवतं. म्हणजे अपुरे पाणी जर का पिला तर त्याला मूळव्याध जाणवणार. मग मूळव्याधाला बरं करण्यासाठी एक जबरदस्त लेवलचं आपलं पाईल्स केअर किट आहे, ज्याच्यामध्ये आर्शुसुधा जेल, स्मूथलेक्स टॅबलेट, आर्शुसुधा टॅबलेट, गिलोयची टॅबलेट आणि डिटॉक्स नावाचं प्रोडक्ट आहे, जे बॉडीला टॉक्सिन रिमूव्ह करण्यामध्ये काम करतं. पूर्ण बॉडीची क्लिनिंग, मुखापासून गुदापर्यंत क्लिनिंग झालं, मूळव्याध गायब झालं. त्याच्यामुळे पाईल्स केअर किट आपण घरामध्ये वापरलं पाहिजे. नेक्स्ट आपण जाऊया, प्रत्येकाचा हृदयाचा प्रश्न आहे. हृदय माहिती आहे ना, अख्खी बॉलिवूड इंडस्ट्रीवर काम करते आणि प्रत्येकाने हृदयापासून चालू होत आज, बरोबर आहे. पण आपलं हृदय कधीपासून काम करतंय तर आईच्या गर्भात असल्यापासून काम करते. आपलं हृदय एका दिवसामध्ये 8000 लिटर रक्त पंप करतं, पण आपण हृदयाची काळजी घेत नाही. आपण हृदयाची काळजी कधी घेतो, जोपर्यंत आपल्याला भोंग्याच्या गाडीत वाजवत नेत नाही दवाखान्यात म्हणून आपण हृदयाची काळजी घेत नाही. मग हृदयाची काळजी जर का घ्यायची असेल तर आपल्याकडे जबरदस्त लेवलचं प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये आकाई सोना, वेदामृत, गॅनोडर्मा, गार्लिक, आरोग्यवर्धनी वटी आणि मोरिंगा हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे हृदयाची प्रोटेक्शन करण्यासाठी आणि काळजी करण्यासाठी. हे आपल्या घरामध्ये आपण वापरलं पाहिजे. आता इम्पॉर्टंट असं आहे की हे वापरताय कसे, याचे डोसेस कसे, ज्याच्या मार्फत तुम्हाला ही व्हिडिओची लिंक मिळाली, तुम्ही त्यांच्याकडनं हे डोसेस समजून घेऊ शकता. निरोगी व्यक्तीला स्वतःचं हृदय मजबूत ठेवण्यासाठी हे वापरलं पाहिजे. प्रत्येक घरामधला प्रश्न आहे हाडांच्या संदर्भात. शरीरामध्ये 2 प्रकारच्या रचना लय महत्वाच्या आहेत, एक म्हणजे हाडाची आणि दुसरी म्हणजे रक्ताची. आता हाडांच्या संदर्भात विकार का जाणवतात, कारण आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता, आहार कमी, युरिक ऍसिडचं प्रमाण वाढत चाललंय आणि हाडांच्या रचनेचे आजारच आज सगळ्यात जास्त. हाड कमकुवत चाललेत. हाडाचा नखाचा जवळचा संबंध आहे. ज्याचे हाड मजबूत त्याचे नख मजबूत, ज्याचे हाड मजबूत त्याचे केस मजबूत. आज महिलांमध्ये केस गळतीचं प्रमाण वाढतं कारण हाडं मजबूत नसतात. हाडांचा मळ म्हणजे नख आणि केस असतात. कालच्या मुलांना, मुलींना, वयोवृद्ध लोकांना, 40 लोकांना संधिवातासारखे आजार चालू झालेत. मग संधिवाताचा आजार लय भयानक आहे. माणसाला वेदना सहन होत नसतात त्याच्या, आणि ह्याच्यातून जर का तो आपल्या सगळ्यांना जर का एक निरोगी आयुष्य पाहिजे असेल, असे काही सप्लिमेंट आहे ज्याचा आपल्याला संधिवातामध्ये उपयोग होऊ शकतो. अशी उपयोगी असणारे उत्पादन आहे, ज्याच्यामध्ये आकाई सोना आहे, आर्थोरिच टॅबलेट आहे, व्हिटॅमिन D3, योगराज गुगुळ, ग्लुकोसोमाइन, आर्थो ऑइल. हे जर का परफेक्ट कॉम्बिनेशन वापरलं तर संधिवातासारख्या असणाऱ्या विकारांमध्ये ह्याचा उपयोग होऊ शकतो. तर प्रत्येकाचा प्रश्न आहे, रोज माणूस ठरवतो सकाळ लवकर उठायचंय, पोटावरली चरबी कमी करायची, वजन कमी करण्याची समस्या आहे प्रत्येकासमोर. भारतीय प्रमाण असं सांगतं की स्त्रीचं वजन 50 ते 55 असलं पाहिजे आणि पुरुषाचं वजन 65 ते 70 किलो पाहिजे. पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय, वेटच मॅनेज होत नाही. येते लक्षात, वेट मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम लय मोठा आहे आणि वेट मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याकडे पहिलं वेट लॉस होणं गरजेचं आहे. आणि वेट लॉस मध्ये आपल्याकडे जबरदस्त लेवलचे काही प्रोडक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये एक क्लिनिकल ट्रायल बेस्ड प्रोडक्ट आहे ज्याला म्हटलं जातं मेडोलाइट, ग्रीन टी आणि आकाई सोना. हे प्रोडक्ट जर का वापरताय तर तुम्हाला वेट लॉस होण्यामध्ये जबरदस्त लेवलचा फायदा होऊ शकतो. आणि ज्याला वेट गेन करायचे, काहींचं वजनच वाढत नसेल तर त्याला आपलं आयुप्रो प्रोटीन आणि काऊ कोलेस्ट्रॉल ह्या जर का 2 गोष्टी वापरल्या तर तुमचा वेट घेण्यामध्ये फायदा होऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी समस्या आहे, ज्याचं आपण राजधानी म्हटलं जातो, त्याला म्हटलं जातं डायबिटीज. किती लोकांना डायबिटीज आहे असा जर का प्रश्न कोणी विचारला तर प्रत्येकाच्या मनामध्ये येतो की बऱ्याच लोकांना डायबिटीज आहे. डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर पहिलं आठवलं पाहिजे, ज्या पण स्थितीमध्ये आपण आहे तिथं आपली मानसिक स्थिती पहिली चांगली असली पाहिजे. पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचारांसोबत आज हे सनेजचे उपयोग असणारे सगळे प्रोडक्ट वापरले पाहिजे. त्याच्यामध्ये तुमच्या डायबिटीज मध्ये उपयोगी येणारं प्रोडक्ट आहे ज्याचं नाव डायबोसुधा आहे, सोबत आकाई सोना आहे. एक परफेक्ट कॉम्बिनेशन जर का आपण वापर करतोय, ह्याचा उपभोग करून घेतोय, तर आपल्याला आपल्या मधुमेहाला कंट्रोल करण्यामध्ये फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर प्रत्येक महिलेला अनेक प्रकारचे आजारांनी ग्रासलेलं आहे, बरोबर ना. असं म्हटलं जातं, स्त्रीला परमेश्वराचं एक वरदान पण आहे आणि स्त्रीला परमेश्वराचा एक शाप पण आहे. स्त्रीला वरदान काय आहे तर ती आई बनू शकते. स्त्रीला शाप काय आहे तर तिला मासिक पाळी येते. मासिक पाळीपासूनच लय त्रास चालू येतात. काही महिला असे आहेत मासिक पाळीच येत नाहीत, ओटी पोट दुखते, कंबर दुखते, पिरियडचे अनेक चॅलेंजेस चालू आहेत. महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय, महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रॉब्लेम वाढत चाललंय, महिलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण वाढत चाललंय, महिलांमध्ये हार्मोन इनबॅलन्सचा प्रॉब्लेम वाढत चाललंय. प्रॉब्लेम आहेत. असं म्हटलं जातं, घरची स्त्री शिकली तर घर शिकलं, पण आज उलट आहे, घरातल्या स्त्रियाच आजारी पडायला लागल्यात. त्यांचीच कोण काळजी घेत नाही, मग बाकीची कोण काळजी घेणार. मग घरातल्या लेडीचं जर का परफेक्ट हेल्थ पाहिजे असेल, परफेक्ट, तर आपले प्रोडक्ट वापरले पाहिजे, ज्याच्यामध्ये आकाई सोना वापरलं पाहिजे, सीबकथॉन वापरलं पाहिजे, पुनर्नवा गुगुळ वापरलं पाहिजे, नारी सत्व, शतावरी आणि नारी प्रिया. एक परफेक्ट कॉम्बिनेशन जर का तुम्ही प्रोडक्ट वापरताय घरामध्ये, तर आपल्या घरामधल्या प्रत्येक स्त्रीचं आरोग्य निरोगी राहू शकतं.
हार्मोन इनबॅलन्स होत असतील, लेडीजमध्ये असतील, पुरुषांमध्ये असतील, तर त्यांनी अकाई सोना, सिबकथॉन, स्टेमिक्स पावडर, स्टेमिक्स टॅबलेट, त्याच्यानंतर नारीसत्व नावाचं प्रोडक्ट वापरलं पाहिजे. त्वचा विकार प्रत्येक व्यक्तीला त्रास होतोय. कशाचा? त्वचेच्या संदर्भात. ह्या भारतामध्ये आणखी एक लय मोठा आजार आहे ज्याला म्हटलं तर इन्फेक्शन त्वचेचं होणार. बरोबर ना? लय इन्फेक्शन आहेत त्वचेला. आणि असं म्हटलं जातं चेहरा म्हणजे दागिना आहे, या दागिन्याला कुठलाही डाग नसला पाहिजे. पण काही लोकांचा चेहराच बिघडलाय, पिंपल्स येतात, डाग येतात, चेहरा काळाच पडलाय, वांग यायला लागल्या, त्वचेचे वेगवेगळे आजार जाणवतात, फंगल इन्फेक्शन पासून वेगवेगळे त्रास आहेत. या सगळ्यातनं वाचण्यासाठी आपले एक स्किन डिसीजचे केअर करणारा प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये अकाई सोना आहे, ब्लड प्युरिफायर, आमला टॅबलेट, गोआर, त्यानंतर सिबकथॉन, सोरेलेक्स क्रीम, ॲलोवेरा ज्यूस आणि आपल्या शरीरामध्ये वापरण्यासाठी कुरकुमा प्लस टॅबलेट. एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्किनला चांगल्या लेवलला प्रोटेक्ट करू शकता. नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडी मधला लिव्हर. अमिताभ बच्चनचा लय फेमस डायलॉग आहे, दारू पीने से लिव्हर खराब होता है, लेकिन आज काळ बदलला आहे, दारू नाही पिलात पण लिव्हर खराब होतो. आपल्या घरामधल्या अनेक स्त्रिया आहेत कधी दारू पित नाही पण लिव्हर खराब आहे. फॅटी लिव्हर सारखी समस्या उद्भवते आजकाल आणि लिव्हरच्या समस्येचे लय मोठे प्रॉब्लेम आहेत. लिव्हर म्हणजे आपल्या शरीरामधली लय मोठी प्रयोगशाळा आहे. आपल्या शरीरात आपण किती काम करतो माहिती नाही आपल्याला, पण बॉडीतला लिव्हर 500 काम करतो. किमान त्याला तरी जपलंच पाहिजे. लिव्हरला प्रोटेक्ट करण्यासाठी जबरदस्त लेवलचं कॉम्बिनेशन आहे ज्याच्यामध्ये अकाई सोना, लिव्ह लिक्विड, आरोग्यवर्धिनी, पुनर्नवा गुगुळ, डिटॉक्स आणि शरीरासाठी वापरणारा आपलं आयुपित्तकार चूर्ण. ह्या सगळ्या गोष्टी आपण लिव्हरसाठी वापरल्या पाहिजेत. प्रत्येक माणसाचं हृदय आणि लिव्हर हे हेल्दी असणं पाहिजे. युरिक ऍसिडच्या बऱ्याच लोकांना समस्या आहेत आजकाल. वयवर्ष 40 पासून बऱ्याच लोकांना जाणवतात. तर युरिक ऍसिड जर का जास्त झाला असेल तर त्याला बॅलन्स करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर शरीरामध्ये लो प्रोटीनचा आहार खाल्ला पाहिजे. प्रोटीन कमी गेलं पाहिजे, म्हणजे दुग्धजन्य पदार्थ असतील ते कमी केले पाहिजेत. डाळी असतील, सोयाबीन असेल, वाटाणा असेल, याचा आहार कमी केला पाहिजे. आणि त्याच्यासोबत सनेचे, अकाई सोना, गॅनोडर्मा आणि आर्थोकिटचा उपभोग केला पाहिजे. ह्या उपभोगामुळे तुम्हाला तुमचं युरिक ऍसिड बॅलन्स करता येईल. पण काही लोक असे की ज्यांचं युरिक ऍसिडच लो आहे, हाय नाहीये, तर त्याच्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वेदामृत लिक्विड, अकाई सोना, नस्य ऑइल, वात गजाकुश टॅबलेट आणि मोरिंगा टॅबलेट वापरलं तर तुमचं लो असणारे युरिक ऍसिड सुद्धा बॅलन्स होऊ शकतं. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला जी सगळ्यात मोठी अडचण आहे ज्याला म्हटलं जातं व्हिटॅमिन B12 ची कमतरता. मग व्हिटॅमिन B12 कमी असणं म्हणजे काय? ज्याला वारंवार डोकं दुखते, चक्कर येते, ज्याचं हाय टेम्परेचर होतंय, वारंवार ताप येतोय, मूड बदलतो, कधी खुश कधी नाखुश, कधी माणसाला लेझीनेस येतोय, कधी माणसाला फिअर तयार होतो, डोळ्यांना ऊर्जा राहत नाही, स्किनमध्ये प्रॉब्लेम चालू होतात, टोचल्यासारखं अंग होतं, तर समजायचं त्या माणसाच्या शरीरामध्ये B12 ची कमतरता आहे. मग कधी कधी डॉक्टरकडे गेला म्हणतो 5 इंजेक्शनचा कोर्स करा, 6 इंजेक्शनचा कोर्स करा. त्यापेक्षा सगळ्यात सोपा पर्याय, तुमच्या माझ्या घरामध्ये व्हिटॅमिन B12 ची कधीच कमतरता जाणवणार नाही. त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये वापरलं पाहिजे आपण अकाई सोना, आरोग्यवर्धिनी, नारीप्रिया आणि शतावरी. ह्यासोबत आपण मल्टीव्हिटॅमिन पण वापरू शकतो. कोलेस्ट्रॉल इश्यू आहे. परत हृदयाचा प्रश्न आला. मी सांगितलं ना, माणसाचं शरीरामधलं हृदय हे दिवसातून 8000 लिटर रक्त पंप करतं. आणि ज्याचं हृदय खराब होतं, ज्याचं कोलेस्ट्रॉल वाढतं, ज्याची धडधड वाढती, तो फक्त हृदयाचीच गाणी म्हणतो. बरोबर ना? आणि हे मेंटेन करण्यासाठी, एक चांगल्या लेवलला मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये आपण वापरलं पाहिजे अकाई सोना, वात गजाकुश, गार्लिक, मोरिंगा आणि गॅनोडर्मा, जे आपल्या शरीरामधल्या कोलेस्ट्रॉलला बॅलन्स करण्यामध्ये काम करतं. डे नाईट रुटीन आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित असली पाहिजे. जसं मी मगाशी सांगितलं, आयुर्वेद असं सांगतं, लवकर उठे, लवकर झोपे, ज्याला निरोगी आयुष्य लाभे आणि धन दौलत लाभे. बरोबर ना? सकाळ लवकर उठा, एक्सरसाइज करा, योगा करा. आज मला तुम्हाला सांगायला प्राऊड वाटतो, आज आपल्या सनेज मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून, ESI सिस्टमच्या माध्यमातून प्रत्येक माणसाचं निरोगी आयुष्य होण्यासाठी तुम्हाला रोज सकाळी 5 वाजता जबरदस्त योगा आणि झुंबाचं शिक्षण आज आपण ऑर्गनाईज केलेलं आहे. त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. बॉडीला जबरदस्त लेवलचं फील येण्यासाठी योगाचा फायदा करून घ्या, मेडिटेशनचा फायदा करून घ्या. लवकर जेवा, लवकर झोपा, निरोगी आयुष्य लाभेल. असं सांगितलं जातं की ज्या माणसाचं डे आणि नाईटचं रुटीन चांगलं आहे त्या माणसाला मोठे दुर्धर आजार होत नाहीत. पण जो माणूस नाईटला MIDCत कामाला जातो त्याला मोठे आजार जाणवतात. ओके, त्याच्यामुळे तुमचं डे नाईट रुटीन पण थोडंसं तुम्ही जपलं पाहिजे. आणि डे नाईट रुटीन जर का चांगलं करायचं असेल, आपल्या घरामध्ये अकाई सोना आणि डिटॉक्सिस प्रोडक्ट वापरलं
पाहिजे। मी तुम्हाला तुमचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं, कशा पद्धतीने तुम्ही निरोगी राहू शकता आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती कसा निरोगी राहू शकतो याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। आता हे निरोगी राहण्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल की हे सगळे उत्पादनं तुम्हाला तुमच्या उपयोगामध्ये आणावे लागतील। उपयोगामध्ये आणलं तर तुम्ही निरोगी राहताल, तुमचं कुटुंब निरोगी राहील। पण हे सगळं ऐकल्यानंतर जर का तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे असेल तर आजच तुम्ही चॅट करू शकता। आमची टीम तुम्हाला लवकर संपर्क करेल आणि याचं तुम्हाला समाधानकारक उत्तर देईल। आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणूस हा निरोगी राहिला पाहिजे, दीर्घायुष्य जगला पाहिजे। त्यासाठी तुम्ही इथून पुढे सनेज कंपनीचे सगळे उत्पादन वापरावी, एवढीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो। विश यू हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस। थँक्यू व्हेरी मच।